नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत जीवात्म जगाचे कायदे, द लॉ ऑफ द स्पिरिच्युअल वर्ल्ड. लेखक आहेत खुर्शीद भावनगरी. जीवात्म जगात कोणताही धर्म नाही, आपण फक्त एकाच देवाची पूजा करतो. प्रस्तावना. संपूर्ण आयुष्यभर मी प्रश्न विचारित आलोय. माझ्या ज्ञानतृष्णेमुळे मला नेहमीच काही गोष्टी इतरांपेक्षा वेगळ्या जाणवतात. अगदी लहान असल्यापासून मी ताऱ्यांकडे पाहत बसे आणि मला कसं कोण जाणे हे जाणवायचं की आपण या विश्वात एकटे नाही. जीवात्म जगात माझे मित्र आहेत, माझा सांभाळ करणारे देवदूत, जे नेहमी माझ्यावर प्रेम करतात आणि माझी काळजी घेतात. सर्व धर्मांचा आदर करावा ही शिकवण मला माझ्या कुटुंबातच मिळाली. एका उपजत कुतूहलाने मी एका प्रवासावर निघालो. यथावश्यक काश शिर्डीच्या साईबाबांवर माझी दृढ श्रद्धा बसली आणि पृथ्वी तलावर आध्यात्मिक गुरु भेटावा ही मला लागलेली आस मी त्यांना निवेदन केली. खुर्शीद भावनगरी नावाच्या महिलेशी माझी गाठ पडली. मी त्या सुमारास त्यांना पहिल्यांदा भेटलो आणि विस्पी आणि ऋतू आता या जगात नसलेल्या त्यांच्या मुलांशी बोललो. त्यांनी मला धाकटा भाऊ असं संबोधित केल्यानंतर त्यांच्याविषयी मला फार जवळीक वाटली. खुर्शीद भावनगरी किंवा ज्यांना मी खुर्शीद आंटी म्हणत असे यांच्याकडून मला पारलौकिक जीवनाबद्दल मिळालेले ज्ञान हा एक शोध म्हणण्यापेक्षा ती एक ओळख होती. ते सारे माझ्या आत्म्याला आधीपासूनच माहीत होते. माझ्यासाठी पारलौकिक जीवन म्हणजे केवळ ह्या जीवनाचाच एक विस्तार आहे. आपण एखाद्या चक्राच्या आऱ्यांसारखे आहोत, जे एका केंद्रापाशी येऊन मिळतात आणि ते केंद्र म्हणजे तो एकच एक परमात्मा आहे. आपण सारे जोडलेलं आहोत. त्यांच्याकडे 25 वर्षे शिकत असताना खुर्शीद आंटी माझ्या आध्यात्मिक गुरूंपेक्षाही खूप काही अधिक होत्या. सर्वात जवळची माझी विश्वासार्ह मैत्रीण, खुल्या दिलाची, घाईघाईनं निष्कर्ष न काढणारी, सलग सहज आणि तल्लख विनोदबुद्धी असलेली ही व्यक्ती म्हणजे तेजाचा आणि संजीवक ऊर्जेचा स्रोत होता. त्यांनी मला अनुभवाचं मोल ओळखायला मदत केली. मला आलेला सकारात्मक अनुभव हा कृपाप्रसाद होता आणि नकारात्मक अनुभवांचा भिवू नये, कारण ते आपले खरे शिक्षक असतात हे त्यांनी मला समजावून दिले. त्यांनी नुसतं गॉड ब्लेस किंवा सारं काही ठीक होईल असं म्हटलं तरी त्यामुळे माझी भीती नाहीशी होत असे. मी त्यांच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलत असे आणि आमच्या चर्चेत सारं काही येत असे. देव, माझे नातेसंबंध, माझं काम, धर्म आणि आध्यात्मिक ह्यातील फरक, कर्म, पुनर्जन्म, पुनर्जन्माचा हेतू, पैगंबर, देवदूत, अधिभौतिक पारलौकिक गोष्टी, माणसे आत्मघातकी का असतात, मृत्यू, वृद्धत्व, एकटेपणाची भीती, नैसर्गिक स्फटिकांमधील संजीवक शक्ती, आत्ताच्या क्षणाचे महत्त्व, हेतू, विचार आणि प्रार्थना यांची शक्ती. देव दयाळू आहे की शासक, ह्या साऱ्यांचा अर्थ समजून घेताना माझा विकास कसा होऊ शकेल आणि ह्या भव्य दैवी व्यवस्थेमधील माझे स्थान आणि कार्य मला कसे उमगेल. खुर्शीद आंटी माझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देत असे, पण मला सांगत की अखेरीस सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पृथ्वी तलावर एक चांगला माणूस म्हणून राहणे आणि नेहमीच देवाच्या चांगल्या मार्गाची कास धरणे. त्यांनी मला हे समजावून दिले की माझ्या कृतींसाठी फक्त मीच जबाबदार आहे आणि त्यासाठी देवाला किंवा इतराला कोणालाही जबाबदार धरणे योग्य नाही, मग माझ्या वाट्याला काहीही येऊ. त्यांनी मला निस्वार्थ सेवेचे, मनावर नियंत्रण ठेवण्याचे, परमेश्वरावर ज्ञानाचा प्रसार करण्याचा आणि ज्यांना प्रियजनांचा वियोग सहन करावा लागत आहे त्यांचा सांत्वना करण्याचं महत्त्व शिकवलं. मला जेव्हा मार्गदर्शनाची अत्यंत गरज होती त्यावेळेस खुर्शीद आंटी आणि त्यांचे पती रुमी अंकल, ज्यांची मी अगदी जवळ होतो, त्यांनी मला हसत खेळत सुज्ञपणाने प्रेमळ वातावरणाची ऊब दिली.
ज्या योगे माझ्या जीवात्म्याचं पोषण आणि प्रशिक्षण झालं आणि यथावकाश तो मुक्त झाला. जरी आता हे हयात नसले तरी जीवात्म्यांच्या जगातले आणखीन 2 देवदूत माझी काळजी घेत आहेत असं मला वाटतं. मला त्यांच्या वियोगाने दुःख होत नाही, कारण सर्व काळ माझ्यासोबत आहेत हे मला माहीत आहे. शिवाय त्यांनी माझ्यासाठी सर्वात मौल्यवान असा एक मार्गदर्शक दिलेला आहे. आध्यात्मिक ज्ञान. कृपया हे पुस्तक मोकळ्या मनाने वाचा आणि सत्य किती साध्य किंवा शक्तिशाली आहे हे समजून घ्या. विस्पी नेहमीच म्हणत असे की ज्ञान एखाद्या लहान मुलालाही समजू शकेल आणि सत्य नेहमी साधंच असतं. सुदैवानं खोर्शीद आंटी आणि रुमी अंकल यांच्यामुळे जीवनात बदल घडून येणारा मी काही एकटा नाही. गेल्या 25 वर्षामध्ये हजारो लोक त्यांच्याकडे आले आणि त्यांनी आध्यात्मिक ज्ञान, मार्गदर्शन, सांत्वना आणि संजीवनाचा लाभ झालेला आहे. या पुस्तकामुळे तुम्हालाही असा लाभ होईल अशी मला आशा वाटते. ईश्वराची कृपा. शामक दावर. उपोद्घात. खोर्शीद आणि रुमी भावनगरी भारतात मुंबईतील भयखळा येथे 2 मुलांसमवेत राहत होते. विस्पीचा जन्म 9 ऑगस्ट 1950 आणि रतूचा जन्म 13 डिसेंबर 1951. ही मुलं जसजशी मोठी होत गेली तसतसा गाड्यांच्या प्रत्येक बाबतीत त्यांना अत्यंत रस वाटू लागला. यथावकाश विस्पी आणि रतू यांनी मोटर देखभाल आणि दुरुस्तीचे एक गॅरेज काढलं. अनेक मोटार शर्यतींमध्ये ते भाग घेत असत. 1980 या दुर्दैवी वर्षात विस्पी आणि रतू 1632 मैलांच्या क्रॉस कंट्री शर्यतीत भाग घेणार होते. शर्यत 23 फेब्रुवारीला होणार होती. विस्पी आणि रतू यांनी शर्यतीपूर्वी मोटार बाहेर काढून मुंबई ते खापोली अशी तिची पहिली चाचणी घ्यावी असं ठरलं. प्रवासाला निघणाऱ्यांच्या थोडं आधी काय घडतं हे खोर्शीद सांगतात. रतूनं मला घट्ट मिठी मारली आणि मला गुड बाय सांगून तो निघून गेला. तो काही पायऱ्या उतरून गेलाच असेल. आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहत होतो. तोच पुन्हा धावत वर आला, माझ्याकडे आला, मला पुन्हा मिठी मारून माझी पप्पी घेऊन गेला. असं का हे मला समजलं नाही, कारण रतूची ही काही नेहमीची सवय नव्हती. तो एक मजला खाली उतरला आणि पुन्हा एकदा धावत माझ्याकडे आला आणि मला घट्ट मिठी मारली. नंतर विस्पीही मला गुड बाय म्हणायला आला. मी त्यांना नीट काळजीपूर्वक मोटार चालवायला सांगितले. ते म्हणाले, मम्मा, आमची वाट पाहू नका. आम्ही खापोलीला जाऊन परत येऊ किंवा आम्ही रात्री राहू आणि उद्या सकाळी परतू. मोटारमध्ये बसता बसता त्यांची त्यांच्या वडिलांशी भेट झाली. रुमीनं त्यांना काळजीपूर्वक मोटार चालवायला सांगितलं. रतू म्हणाला, डॅडी, कशाला काळजी करता? काही झालं तरी आम्ही 30पेक्षा जास्त वेगाने जाऊ शकणार नाही, कारण आम्ही इंजिन आत्ताच दुरुस्त केलं आहे. आम्ही ठीक राहू. अशा रीतीनं त्या रात्री 8:30 वाजता विस्पी, रतू उत्साहित होऊन 2 मेकॅनिक्स आणि 1 मित्र यांच्यासह प्रवासाला निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत जेव्हा ते परतले नाही तेव्हा खोर्शीद आणि रुमी यांना काळजी वाटू लागली. सकाळी 8:30 वाजता मुलांच्या गॅरेजमधला एक मेकॅनिक आला आणि खापोलीजवळ अपघात झाल्याचं आणि विस्पी, रतू दोघंही हॉस्पिटलमध्ये असल्याचं त्यांना सांगितलं. रुमीनं काही मित्रांना गोळा केलं आणि ते सर्व लोक खापोलीजवळच्या अपघात स्थळाकडे निघाले. विस्पी आणि रतू यांची मोटार एका झाडाला आपटल्याचं त्यांना आढळलं. आसपास कोणीही नव्हतं, पण मुलांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेल्याचं त्यांना समजलं. रुमी हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा विस्पी आणि रतू जागीच मरण पावल्याचं त्यांना सांगण्यात आलं, पण मोटारमधल्या इतर लोकांना किरकोळ इजा झाल्या होत्या. रुमीनं मेकॅनिक्सना अपघात कशामुळे झालं हे विचारलं. त्यांनी इतकंच सांगितलं की क्षणभराचा डोळा लागला आणि दुसऱ्या क्षणाला एक धडक बसली.
रुमीचा कशावरही विश्वास बसत नव्हता. सुदैवानं सोबत शेजारी आणि मित्र असल्यामुळे हॉस्पिटलमधल्या औपचारिक गोष्टींसाठी त्यांची मदत झाली. जड अंतकरणाने ते घरी परतले खरे, परंतु ही दुःखद बातमी पत्नीला कशी सांगायची या विचारात ते पडले. रुमी कष्टाने जिने चढून आपल्या घरी येत असताना खोर्शेद यांनी सारख्या विचारित राहिल्या. तुम्हाला इतका वेळ का लागला? विस्पी आणि रतू कुठे आहेत? तुम्ही इतक्या हळू का येताय? खोर्शेदना जेव्हा बातमी कळाली तेव्हा त्या कोसळल्या. आता जगण्यात काहीच अर्थ नाही असं त्यांना वाटलं. खोर्शेद यांचा देवावरचा विश्वास डळमळीत झाला. मी खूप धार्मिक राहिली आहे, त्या म्हणाल्या. आता देव आहे की नाही असाच मला प्रश्न पडतोय. जर देव असेल तर तो माझ्याशी इतक्या भयानक क्रूरतेने का वागला? माझी मुले माझ्यापासून अशी ओढावून का नेली? मी तर कधीच कोणाच्या केसालाही धक्का लावलेला नाही. मला देव, धर्म आणि आयुष्य सारंच नको झालंय. नंतर एक चमत्कारिक घटना घडली. अंत्ययात्रेनंतर 29व्या दिवशी श्रीमती दस्तूर नावाच्या शेजाऱ्यांनी खोर्शेद आणि रुमींना एक विलक्षण गोष्ट सांगितली. श्रीमती दस्तूर यांनी वहिनी एका कार्यक्रमाला गेली होती आणि मध्यंतराच्या काळात तिनं एका बाईचं बोलणं ऐकलं. त्या बाई हल्ली एका अपघातात दगावलेल्या 2 मुलांना आपल्या आईवडिलांना संदेश पाठवायचा आहे असं म्हणत होत्या. म्हणून श्रीमती दस्तूर यांच्या वहिनीने त्या बाईचा फोन नंबर घेऊन ठेवला होता. दुसऱ्या दिवशी खोर्शेद आणि रुमी यांनी त्या बाईंशी संपर्क साधला असता त्यांनी त्या बाईंना त्यांच्या घरी बोलवलं. त्यांचा भाऊ मेला होता आणि त्याच्याशी त्या श्रीमती कापडियन नामक शक्तिशाली माध्यम असलेल्या महिलेमार्फत आयोजित अधिवेशनामध्ये संपर्क साधित असत. अशाच एका प्रसंगी सियान्समध्ये 2 तरुण मुलांच्या किंकाळीने व्यत्यय आला. ती मुले म्हणाली की त्यांचा एका अपघातात मृत्यू झालेला असून त्यांचे आई वडील दुःखाने उद्ध्वस्त झालेले आहेत. आपण आपल्या आईवडिलांना पाहू शकत असल्याने जीवात्मा जगात आपण सुखी आहोत आणि त्यांची काही काळजी करू नये असे त्यांना त्यांच्या आईवडिलांना कळवायचे होते. 22 मार्च 1980 रोजी खोर्शेद आणि रुमी नेपियन सी रोडवरील श्रीमती कापडिया यांच्या घरी एका सामूहिक सेआन्समध्ये गेले. माध्यम म्हणून काम करणाऱ्या श्रीमती कापडिया मध्यभागी बसल्या होत्या. इतर जण त्यांच्या सभोवती बसले होते. त्या एकाकडून दुसऱ्याकडे जाता जाता प्रत्येकाला त्यांच्या मृत प्रियजनांशी संवाद साधण्यासाठी मदत करत होत्या. जेव्हा श्रीमती कापडिया भावनगरी कुटुंबियांपर्यंत आल्या तेव्हा त्यांच्या तोंडून प्रथम शब्द बाहेर पडले, हॅलो मम्मी फॅटसो. विस्पी आपल्या आईला नेहमी अशीच हाक मारीत असे. एखाद्या अपरिचिताच्या तोंडून इतके खास ओळखीचे शब्द ऐकल्यावर खोर्शेद आणि रुमी यांना ही त्यांची मुलेच बोलत असल्याबाबत खात्री झाली आणि देवावर पुन्हा त्यांचा विश्वास बसला. नंतर विस्पी आणि रतू आपल्या आईवडिलांना म्हणाले की त्यांना त्यांच्याशी खाजगी बोलायचं आहे. म्हणून श्रीमती कापडिया यांनी त्यांना दुसऱ्या एका माध्यमाचे नाव दिले. त्या श्रीमती ऋषी नावाच्या वयस्कर बाई होत्या. काही दिवसानंतर भावनगरी दाम्पत्याने श्रीमती ऋषींच्या मार्फत आपल्या मुलांशी संभाषण केले. ते म्हणाले, मॉम डॅड, आम्ही विस्पी ऋतू आहोत. होय, आम्ही मरण पावल्यावर काही मिनिटांच्या आत जीवात्म्यांच्या ह्या जगात पोहोचलो आहोत. ही परमेश्वराची इच्छा आहे आणि आपल्या प्रत्येकासाठी काय योग्य आहे हे परमेश्वराला माहीत आहे. परमेश्वर फार चांगला आहे. तुम्ही आमच्यासाठी रडू नका आणि आमच्या आठवणीने व्यथित होऊ नका. आम्ही इथे खूपच सुखी आहोत. आम्ही नेहमी तुम्हाला पाहू शकतो आणि तुमची काळजी घेत आहोत. तुम्ही पूर्णतः तणावमुक्त आणि आनंदी झाल्याशिवाय आम्ही तुमच्याशी संपर्क साधू शकणार नाही. तुम्हाला एकाग्रतेची साधना करावी लागेल.
त्यांनी खोर्शेदना हेही सांगितले की त्यांना पृथ्वीवर राहून त्यांचे आध्यात्मिक जीवन कार्य करायचे आहे. हे कार्य होते लोकांना मदत करण्याचे आणि त्यांच्यामध्ये आध्यात्मिक जाणीव वाढीस लावण्याचे. नंतरच्या काही महिन्यांमध्ये खोर्शेद आणि रुमी यांनी आपल्या मुलांच्या मदतीने पूर्ण एकाग्रतेची आणि तणावमुक्ततेची शक्ती विकसित केली. त्यामुळे मुलांमध्ये आणि आई-वडिलांमध्ये स्वयंलेखन म्हणजेच ऑटोमॅटिक रायटिंग या प्रक्रियेद्वारे संपर्क साधणे शक्य झाले. या वहीवर एक पेन हलके आधारित असत आणि मन अत्यंत एकाग्र करीत असत. हळूहळू त्यांच्या मृत मुलांचे जीवात्मे त्यांचा हात ते पेन त्या कागदावर हळूवारपणे आणि असखलपणे चालवण्यासाठी वापरीत असत. सुरुवातीला फक्त रेघोट्या येत असत, परंतु अनेक दिवसांच्या सरावातून शब्द तयार होऊ लागले आणि त्यांनी मोठ्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीवर लिहून मिळू लागली. मुलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनीच कुटुंबात एक दुर्दैवी वाद उद्भवला आणि खोर्शेद व रुमी यांना कायदेशीर लढाईत उतरावे लागले. ही लढाई लढू नये असा काही वकिलांनी सल्ला दिलेला असताना टेलिपॅथीच्या माध्यमाने मिळालेल्या आपल्या मृत मुलांच्या सल्ल्याने खोर्शेद आणि रुमींनी आपला वकील निवडला. आश्चर्य म्हणजे अनेक अडचणींवर मात करून खटल्याचा यशस्वी शेवट झाला. भावनगरीत दाम्पत्याला खरोखरच मार्गदर्शन आणि संरक्षण मिळत असल्याचे हे आणखी एक चिन्ह होते. काही काळानंतर विस्पी आणि रतू यांनी आपल्या सांगण्याप्रमाणे आई-वडिलांनी स्वयंलेखनाच्या प्रक्रियेतून नंतर टेलिपॅथीच्या माध्यमाने एक पुस्तक लिहून घ्यावे अशी इच्छा व्यक्त केली. जीवात्म्यांच्या जगातील कायद्यांबाबत हे पुस्तक सांगण्याची त्यांनी उच्चस्तरीय आत्म्यांकडून खास परवानगी मिळालेली होती. त्यांना असं वाटत होतं की ईश्वराचे आणि जीवात्मा जगाचे खरे कायदे पृथ्वीवरील मानवांना कळले आणि त्या कायद्यांचे त्यांनी पालन केले तर त्यांची आध्यात्मिक प्रगती होण्यास मदत होईल. विस्पी आणि रतू यांची अशी इच्छा होती की हे पुस्तक सांगून झालं की त्यांचं प्रकाशन होऊन व्यापक प्रमाणात त्याचं वितरण व्हावं. तरी पण विस्पी आणि रतू याचं असंही म्हणणं होतं की त्यांची शिकवण आणि श्रद्धा कोणावरही लादल्या जाऊ नयेत. मित्रांनी आणि अपरिचित लोकांनी जसजसं खोर्शेद आपल्या मुलांसमवेत संवाद साधतात हे ऐकलं तेव्हा भावनगरीतील घरी गर्दी करू लागले. खोर्शेद आणि रुमी यांना हळूहळू समजलं की इतरांचं दुःख निस्वार्थ सेवाभावनेतून कमी करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांचं स्वतःचं दुःख बरंच कमी होत होतं. अशा रीतीने आपल्या मुलांच्या मृत्यूनंतर त्यांना शांती लाभली. त्यांनी वृद्ध आणि युवक सर्वांना मार्गदर्शन केलं आणि धीर दिला. आपलं उदाहरण देऊन तशाच प्रकारे प्रियजनांच्या वियोगामुळे दुःखी झालेल्यांचं त्यांनी सांत्वन केलं. व्यसनांपासून शारीरिक हिंसेपर्यंत दुर्गुणांची शिकार झालेल्या लोकांना त्यांनी उपदेश केला आणि यथावकाश त्यांना खरोखरच आध्यात्मिक ज्ञानाची तहान लागली होती व आध्यात्मिक प्रगती करण्याची इच्छा होत होती. अशा आत्म्यांच्या विकासाला त्यांनी खतपाणी दिलं. लोक वैयक्तिक तसेच आध्यात्मिक अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारतात. त्यापैकी अनेक प्रश्न ह्या पुस्तकाच्या भाग 2 मध्ये दिलेले आहे. जीवात्मा जगात कोणताही धर्म नसल्याने केवळ एखाद्या विशिष्ट धर्माबद्दल झालेली प्रश्नोत्तरे वगळण्यात आली आहेत. रुमी 1996 मध्ये आणि खोर्शेद भावनगरी 2007 मध्ये कालावश झाले आणि जीवात्म जगात आपल्या मुलांशी त्यांची सुखद पुनर्भेट झाली. टिप: खोर्शेद आंटी विस्पीशी दिवसातून किमान 2दा संपर्क साधत असत, कधीकधी 3 ते 4 वेळा देखील. हा संपर्क सूर्योदयापासून सूर्यास्ताच्या वेळेत कोणताही विषय ठरवून अथवा नियोजन करून साधला जात नसे. त्यांना विविध विषयांवर संदेश मिळत. ते ज्या क्रमाने आले, त्यांची संभाषणात्मक शैली आणि त्यांच्या भाषेचे काटेकोर जतन करून देण्यात आले आहेत.
येथे दिलेला संदेश त्यांना त्यांची मातृभाषा गुजराती असून ते इंग्रजीमध्ये असलेले होते. ते आहेत: भाग 1. खुर्शीद भावनगरी यांच्या रोजनिशीत नोंदविलेले जीवात्म संभाषणे. 14/4/1981. ईश्वराचे खरे कायदे. प्रिय मॉम डॅड, आम्ही जीवात्म जगातून विस्पी आणि ऋतू बोलत आहोत. योग्य मार्गाचे अनुसरण, सर्वशक्तिमान ईश्वराच्या स्वतःच्या मार्गाचे अनुसरण कसे करावे हे पृथ्वीवरील लोकांना तुमच्या मार्फत समजावून द्यावे म्हणून आम्ही बोलत आहोत. म्हणूनच प्रिय मॉम, आमच्यासाठी हे पुस्तक लिही आणि तुझ्या जगातल्या जीवात्म जगताविषयी, सर्वशक्तिमान ईश्वराच्या कायद्यांविषयी आणि सर्वशक्तिमान परमेश्वराच्या ज्या नियमांविषयी पृथ्वीवरील माणसांचा गैरसमज झाला आहे तसेच जीवात्म जगातील लोकांची माहिती होऊ दे. ईश्वराच्या खऱ्या न्यायाबाबत तुमचे धर्मगुरू तुम्हाला जे काही सांगतील आणि महान तत्त्वज्ञ जे प्रवचन देतील त्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणे अगदी चुकीचे होईल. त्यांना संपूर्ण माहिती नाही. त्यांना किंवा तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्ही भूलोक सोडून जीवात्म लोकांकडे प्रवेश कराल तेव्हाच होईल. खरा न्याय काय आहे हे समजून घेण्यासाठी फक्त काही पाने किंवा काही प्रकरणे अथवा पुस्तकेही पुरणार नाहीत. देवाला आपल्याकडून खरोखरच काय हवे आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कित्येक युग लागतील. म्हणूनच तुम्हाला हे सांगण्याचा आमचा प्रयत्न पुरेसा समाधानकारक असेल असे नाही. परंतु जीवात्म जगाकडून आम्हाला असं हवं आहे की आमच्या प्रियजनांना आणि पृथ्वीवरील सर्व माणसांना सत्य काय आहे हे कळावे. काही मूर्खपणाच्या कल्पना केवळ कोणी पवित्र आणि तत्त्वज्ञ समजले गेलेला माणूस कितीही तरी सांगतो म्हणून कवटाळून बसल्याने तुम्ही कित्येक चुका करीत आहे हे कळावे. काही वेळा ते जे काही सांगतात ते आपल्या सर्वशक्तिमान ईश्वराच्या खऱ्या नियमांच्या आणि नियमावलीच्या नेमके विरुद्ध असते. पृथ्वीवर सध्या दुष्ट आणि वाईट आत्म्यांची प्रगती होताना दिसते आणि आपल्या आत्म्यांना त्रास होताना दिसतो. त्यावेळी आम्हाला असे वाटते का होय, वाईट आत्म्यांची प्रगती झाल्यासारखी वाटते आणि चांगल्या आत्म्यांना त्रास होतो असे का, हे समजावून देण्याचे काम हे पुस्तक करील. आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी आपल्या प्रिय ईश्वराला दोष द्यावा असे चांगल्या आत्म्यांना वाटतं. म्हणून माझ्या प्रियजनांनो, पुढे वाचा म्हणजे बरीच उत्तरे तुम्हाला मिळतील. 15/4/1981. आत्मविश्लेषणाच्या माध्यमाने सुधारणा. वाईट आत्म्यांनी इच्छा धरली तर सर्वशक्तिमान ईश्वर त्यांना मदत करू शकेल. वाईट आत्म्यांना आतून सहज प्रेरणा असली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये बदल घडून येण्यासाठी ते सर्वशक्तिमान ईश्वराकडे प्रार्थना करू शकतात. सर्वशक्तिमान ईश्वर त्यांना नक्की मदत करेल. आपण चांगलं राहावं की वाईट हे पूर्णतः प्रत्येक आत्म्याच्या हाती आहे. जे आत्मे वाईट आहेत पण जर त्यांना बदलायचे असेल तर क्षणार्धात त्यांचं रूपांतर चांगल्या आत्म्यांमध्ये होऊ शकतं. पृथ्वीवर आम्ही नेहमी तुमच्याकडून ऐकलेलं आहे, पापाची कबुली द्या म्हणजे देव तुम्हाला क्षमा करेल. हे खरं आहे, पण पापांची कबुली तुम्ही तुमच्या स्वतःकडे द्यायला हवी, एखाद्या धर्मगुरूकडे नाही. एका धर्मगुरूकडे तुम्हाला क्षमा करण्याची शक्ती नसते. तुम्हाला क्षमा करण्याचा त्या धर्मगुरूला काय अधिकार? तुमच्यापेक्षा तो जास्त पापी असू शकतो. म्हणूनच धर्मगुरूकडे कबुली देण्याऐवजी स्वतःकडे कबुली द्या. आपण वाईट आहोत हे स्वतःला सांगा आणि सर्वशक्तिमान ईश्वराकडे मदत मागा आणि तो नक्की मदत करील. तुम्ही पूर्णपणे प्रामाणिक असायला हवे. मी पुन्हा सांगतो, अगदी पूर्णपणे. जर तुम्ही देवाकडे अगदी मनापासून मागितले नाहीत तर त्याची काही मदत होणार नाही. पण जर तुम्ही स्वतःला बदलायचं आहे याबद्दल पूर्णतः प्रामाणिक आणि सकारात्मक असलात तर तुम्ही खात्रीनं सांगतो की तो तुमच्यामध्ये चांगला बदल अगदी क्षणार्धात घडून यावा म्हणून मदत करील. आता असं समजूया की एखाद्या व्यक्तीला वाटतं की ती चांगली आहे पण प्रत्यक्षात ती चांगली नाही. अशा आत्म्यांविषयी काय?
अनेकांना वाटतं की आपण जे काही करतो आहोत हे ईश्वरी नियमानुसार करत आहोत. आपण किती पापी आहोत याची त्यांना थोडीफार जाणीव नसते. ते म्हणत असतात, माझी ईश्वरावर श्रद्धा आहे, मी पवित्र ग्रंथ वाचतो, मी दररोज प्रार्थना करतो, मी रोज किंवा दर आठवड्याला देवळात किंवा चर्चमध्ये जातो, मी भरपूर दानधर्म करतो, गरिबांना आणि गरजूंना अन्न, वस्त्र आणि काम देतो. आणखी काय हवं? मी नक्कीच स्वर्गलोकात जाईन. माफ करा, आपण आपल्यासाठी स्वर्गाची दारं सताड उघडी आहेत असं जरी ह्या बाबड्या जीवांना वाटत असेल तरी ते स्वर्गाच्या अगदी खालच्या पायरीपर्यंत कधी पोचणार नाही. पृथ्वीवरच्या जीवांना हे समजणं खरंच अवघड आहे. हे खरं आहे की त्यांना स्वर्गाच्या अगदी खालच्या पायरीपर्यंत जाता येणार नाही. म्हणून काळजीपूर्वक आणि मोकळ्या मनानं लक्ष द्या. ते प्रार्थनास्थळी दररोज का जातात? काही जण आपण पवित्र आणि धार्मिक आहोत आणि नेहमी ईश्वराचे चिंतन करीत असतो हे इतरांना दाखवण्यासाठी जातात. स्वतःलाच विचारून पहा, सर्वशक्तिमान ईश्वराला फसवणं शक्य आहे का? तुम्ही स्वतःबरोबरच्या लोकांना फसवाल, पण सर्वशक्तिमान ईश्वराला कधीही फसवू शकत नाही. तुम्ही स्वतःला देवभोळे समजता का? जर तुम्ही खरंच देवभोळे असाल तर कधी ईश्वराला फसवण्याचा प्रयत्न कराल का? काही जण प्रार्थनास्थळी दररोज किंवा दर आठवड्याला जातात, ते जास्त धन, जास्त सुख, जास्त यश मागण्यासाठी. हे काय चाललंय? तुम्ही जिथं तुमच्या स्वार्थासाठी जाताय, देवासाठी नाही तर स्वतःसाठी, एखाद्या स्वार्थी हेतूच्या सहाय्यानं तुम्ही स्वर्गात जाऊ शकाल का? तुम्ही एकमेकांचे मन वाचू शकत नाही. आम्ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत अंतर्मन जाणून घेऊ शकतो. तुम्ही आम्हाला पाहू शकत नाही किंवा आमचं ऐकू शकत नाही, पण आम्ही तुम्हाला पाहू शकतो आणि ऐकूही शकतो. इतकंच नाही तर तुमच्या मनात काय चाललं आहे, तुमचे विचार काय आहेत हेही जाणू शकतो. म्हणूनच तुम्ही जितके स्वतःला ओळखू शकाल त्यापेक्षा आम्ही तुम्हाला चांगले ओळखू शकतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की सगळं खरं नाही तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आमच्यासाठी हे लिहित असलेल्या आमच्या लाडक्या आईला तिच्या सभोवती असलेले काही माणसे वास्तवात कशी आहेत हे कधीच समजलं नव्हतं. एका माणसाविषयी तिचं मत वाईट होतं, पण आम्हाला मात्र तो एक चांगला आत्मा असलेला दिसला आणि त्यांना ती चांगली आत्मे समजत होती. ते सर्वात जास्त ढोंगी आहेत असं तिला माहीत झालं. मत्सरी आणि उपद्रावक आहेत हे आम्हाला दिसलं, म्हणून आम्ही तिला सल्ला दिला. सुरुवातीला तिच्या आमच्यावर विश्वास बसेना, पण तिनं आणि डॅडींनी आजूबाजूला चौकशी केली तेव्हा आम्ही सांगितलेलं खरं असल्याचं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. आम्ही जर त्यांना हे सांगितलं नसतं तर त्यांच्याजवळचे हे काही आत्मे किती वाईट आणि पापी आहेत हे त्यांना समजलं नसतं. म्हणूनच माझ्या प्रिय वाचकांनो, जर तुम्ही जीवात्म जगातील तुमच्या प्रियजनांशी संपर्क करू शकाल आणि त्यांचे मार्गदर्शन घेतलं तर कोणती व्यक्ती चांगली आणि कोणती नाही हे तुम्हाला नक्की समजू शकेल. अशा रीतीनं कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर विश्वास ठेवू नये हे तुम्हाला समजू शकेल. अनेक गोष्टींबद्दल तुमच्या ठाशीव कल्पना असतात, म्हणून तुमच्याकडून चुका होतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला जर संपर्कातून मार्गदर्शन करीत आहोत. दुष्ट आत्म्यांमध्ये सुधारणा होणे अतिशय अवघड असते, पण एकदा का तुम्ही त्यांचा विश्वास मिळवलात की दुष्ट आत्म्यांमध्येही सुधारणा घडवण्याचा असंख्य शक्यता असतात. जीवात्म्यांशी संपर्क साधल्याने अनेक अद्भुत गोष्टी घडून आलेल्या आहेत. पृथ्वीवरील अनेक दुःखी आत्म्यांचं दुःख तुमच्या जगातून निघून गेलेल्या त्यांच्या प्रियजनांना एखादा संदेश पोहोचवून तुम्ही हलकं करू शकता. प्रत्येकाला जीवात्मा जगातील संदेश स्वीकारता येत नाहीत, पण आम्हाला खात्री आहे की ज्यांना हे शक्य आहे ते इतरांना मदत करण्यासाठी तयार असतात. माफ करा, पण पृथ्वीवरची माणसं कधी कधी मूर्खासारखं वागतात. एखाद्यानं त्यांच्या ओठाशी सुखाचा पेला नेला तरी त्यांना तो विषासारखा वाटतो. जीवात्म्यांशी संपर्क होऊ शकतो यावर किंवा आत्म्यांवर
आणि मृत्यूनंतरच्या जीवनावर ते मूर्खासारखा अविश्वास दाखवतात. अशा आत्म्यांची आम्हाला खूप दया येते, कारण जेव्हा ती जीवात्मे जगात येतात तेव्हा अचंबित होतात. 18/4/1981 म्हातारा माणूस आणि झऱ्याची गोष्ट. काही काळापूर्वी जीवात्म्यांच्या जगात आमच्या बाबतीत घडलेली एक छानशी गोष्ट आता आम्ही तुम्हाला सांगतो. आमच्या आवडत्या झऱ्याच्या काठी एक म्हातारा माणूस बसलेला आम्हाला दिसला. तिथे असा म्हातारा माणूस क्वचित दिसतो, कारण एखाद्या आत्मा जसा विवेकी होत जातो तसतसा तो इथे तरुण होत जातो. म्हणून त्याला आम्हाला पाहून आश्चर्य वाटलं. आम्ही त्याला विचारलं, सर तुम्ही इथे नवे आहात का? तो म्हणाला, होय मुलांनो, तुम्ही कसं ओळखलं? आम्ही म्हटलं, ते आम्ही सहज प्रेरणेने ओळखलं. तो म्हणाला, तुम्ही हुशार मुले दिसतायत. मला वाटतं तुम्ही नक्कीच मला माझ्या घराचा रस्ता दाखवाल. आम्ही त्याला विचारलं, बरं तुमचं घर कुठं आहे? आणि त्यानं आम्हाला त्याच्या पृथ्वीवरच्या घराचा पत्ता दिला. आम्ही हसलो आणि त्याला सांगितलं, सर तुम्ही आता पृथ्वीवर नाहीत, तुम्ही आता जीवात्म्यांच्या जगात आहात. जीवात्म्यांच्या जगात त्या नव्याने प्रवेश झालाय हेही आम्ही त्याला सांगितलं. त्यानं आमच्याकडे असं पाहिलं की जणू आम्ही वेड्याच्या हॉस्पिटलमधून आलेलो आहोत. तो अगदी खचून गेल्यासारखं म्हणाला, मला वाटतं तुम्ही विवेकी मुलं आहात. मी कसा कोण जाणे ह्या सहलीच्या जागी सुट्टी घालवायला आलो. मी इथे नवीन आहे खरं आहे. सहलीवर सुट्टी घालवायला? आम्ही म्हणालो, सर तुमच्या सुट्टीवरून घरी परतला आहात. तो म्हणाला, बापरे हे खरोखर वेडे आहेत. आपण पळून गेलेलं बरं. आणि तो खरोखरच पळून गेला. आम्हाला त्याची दया आली म्हणून आम्ही आमच्या एका उच्च आत्म्याला बोलवून आमच्या सोबत घेतलं आणि पुन्हा त्याला गाठलं. त्याचा चेहरा पांढराफट पडला आणि तो म्हणाला, अरे बापरे, आता 3 वेडे आले, आता मी करू तरी काय? आणि तो कुणाचे तरी नाव ओरडू लागला. नंतर आम्हाला समजलं की ते त्याच्या पृथ्वीवरच्या मुलाचं नाव होतं. आम्ही त्या परिस्थिती समजावून सांगण्याचा बराच प्रयत्न केला, पण जीवात्म्यांचं जग इतकं सुंदर असू शकतं आणि पृथ्वीवर मरण पावल्यानंतर आपण इतक्या सुंदर जागी राहू शकतो ह्यावर त्याचा विश्वास बसेना. आम्हाला आणखी काही उच्च आत्म्यांना बोलवावं लागलं आणि त्यांनी युक्तिप्रयुक्तीनं त्याला परिस्थिती समजावून दिली. आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून त्याला सारं काही सांगून दिलं. आजूबाजूचा प्रदेश दाखवला. काही वेळानं त्याचा आमच्यावर विश्वास बसला आणि आम्ही खरं सांगतोय हे त्याला पटलं. नंतर तो एकदम स्नेहपूर्ण झाला आणि म्हणाला, मी नेहमी पृथ्वीवर मरणाला भीत होतो. मला असं वाटायचं की मेल्यानंतर आपल्याला एक ओसाड ढगावर अनंत काळापर्यंत झोपावं लागतं. तिथे फक्त देवदूतच उडू शकतात. आम्ही हसलो आणि म्हणालो की आम्ही इथे कधीही देवदूताला उडताना पाहिलेलं नाही. त्यावर तो म्हणाला, अरे म्हणजे आपण स्वर्गात नाही आहोत? मग स्वर्ग तर किती सुंदर असेल. आम्ही पुन्हा हसलो आणि त्याला समजावून सांगितलं, हा उच्च लोक आहे आणि हा स्वर्गच आहे, पण सर्वोच्च लोक अर्थात सर्वात सुंदर आहे. आपल्या कल्पनेच्या बाहेर. नंतर जसा त्याच्या अर्धजागृत मनाने थोडा विवेक शिरला आणि मोकळं होऊ लागलं तसा तो थोडा कमी म्हातारा झाला. तो थोडा अधिक शहाणा झाला, पण अजूनही त्याला खूप शिकायचं होतं. चिरंतर शांतीचा प्रदेश इतका सुंदर असल्याचं आणि विश्रांती घेण्याऐवजी आम्हाला इतके उत्साही आणि चैतन्यानं भरलेलं पाहून त्याला आश्चर्य वाटलं. पृथ्वीवरील माणसे जीवात्मा जगाबद्दल किती अजाण असतात हे आपल्याला ह्या गोष्टीवरून समजून येईल. त्यामुळे ते कसं आहे हे समजल्यावर त्यांना धक्काच बसतो. म्हणूनच पृथ्वीवरील प्रियजनांनो, जीवात्म्यांशी संपर्क साधण्याच्या माध्यमातून जीवात्म्यांच्या जगासाठी स्वतःला तयार करा आणि आपलं आयुष्य देवांच्या चांगल्या मार्गाने जगा, म्हणजे तुम्ही उच्च लोकात पोहोचू शकाल. 19/4/1981 देवाचे कायदे समजून घेणे. आमच्यासह इथे असलेल्या जीवात्म्यांशी अशी इच्छा आहे की
आम्ही पृथ्वीवरील लोकांना देवाचे खरे कायदे काय आहे हे सांगावे, कारण अशा कायद्यांबद्दल पृथ्वी तलावावरील लोकांना काही माहिती नसते. आम्ही त्यांना हे ज्ञान हर प्रकारे देऊ इच्छितो आणि ते आमच्यावर विश्वास ठेवतील आणि त्या ज्ञानाचा वापर मानवतेच्या भल्यासाठी करतील अशी आमची पूर्ण श्रद्धा आहे. सर्वशक्तिमान ईश्वराच्या कायद्यांपासून तुम्हाला दूर भटकण्यास अनेक खोट्या कल्पना कारणीभूत आहेत. देवाच्या अनेक कायद्यांचा चुकीचा अर्थ लावण्यात आलेला आहे. फक्त हा खेळ खेळून पहा. आम्ही लहान असताना पार्टीमध्ये हा खेळ खेळत असू. गोलाकार बसा. एका माणसाने आपल्या बाजूच्या माणसाच्या कानात एक वाक्य कुजबुजत सांगून खेळाला सुरुवात करायची. नंतर एकाने दुसऱ्याच्या कानात असे पुढे सांगत जायचे, म्हणजे ते सुरुवात करणाऱ्या मूळ माणसाकडे परत येते तेव्हा ते अगदी वेगळे झालेले असते. अशा रीतीनं सर्वशक्तिमान ईश्वराचे कायदे जेथे अगदी बिनचूक होते तिथून सुरू झाले असले तरी युगानयुगे ते पुढे पुढे नेले जाताना काही सत्यांमध्ये बदल होत गेलेला असतो. अगदी पूर्णता नाही, पण काही प्रमाणात. 20/4/1981 आम्ही कसे मरण पावलो आणि जीवात्मा जगातील वेगवेगळे लोक. आता आम्ही तुम्हाला जीवात्म्यांच्या जगाविषयी अधिक काही सांगू इच्छितो, म्हणजे आम्ही इथे कसे राहतो आणि जर तुम्ही सर्वशक्तिमान ईश्वराच्या कायद्यांचे पालन केलेत आणि चांगलं आयुष्य जगलात तर तुम्ही किती विलक्षण जीवात्म्यांच्या जगात जाऊ शकाल हे तुम्हाला समजू शकेल. खालच्या स्तरावरचे प्रदेश किंवा लोक कसे आहेत, दुष्ट आत्म्यांनी कशाची अपेक्षा ठेवावी आणि चांगल्या आत्म्यांनी कशाची अपेक्षा ठेवावी तेही आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. आपण आमच्या मृत्यूपासून सुरुवात करूया, म्हणजे काय घडलं आहे आणि आम्ही जीवात्म जगात कसे गेलो, तसेच जीवात्म जग कोठे आहे हे तुम्हाला समजावून सांगू शकू. आम्ही मोटारने सावकाश आणि स्थिर गतीने जात होतो, कारण काही तासांपूर्वी आम्ही ज्या इंजिनवर काम केले ते आम्हाला मोकळे करायचे होते. आम्ही हायवेवरून घरी चाललो होतो आणि सावकाश कार चालवित असताना माझ्या म्हणजे विस्पीच्या हे लक्षात आलं की इतर सर्वजण झोपलेले आहेत. मी आणखी हळू चालवू लागलो, कारण रस्त्यातले खड्डे इतके वाईट होते की धक्के बसून सगळेजण जागे झाले होते. आम्ही आमच्या पृथ्वीवरच्या घराकडे निघालो होतो, पण त्यावेळी माझ्या हे अजिबात लक्षात आले नाही की मी आणि माझा भाऊ रतू प्रत्यक्षात आमच्या स्वर्गीय जीवात्म्या घराकडे चाललो होतो. एकाकी एक भयंकर आकृती, काळी, प्रचंड, भीतीदायक माझ्या मार्गात आली. मी कार थोडी माझ्या डावीकडे वळवली आणि ब्रेक्स लावायचा प्रयत्न केला, पण ब्रेक्स फेल झाले होते आणि मला माझ्या समोर एक झाड दिसलं. मोटार झाडावर जाऊन आदळली. नंतर मी पाहिलं की माझ्या भौतिक देहाच्या बाहेर आलो होतो. मला माझा देह गवतावर पडलेला दिसला आणि माझ्या लक्षात आलं की मी आता माझ्या भौतिक शरीरात नसून माझ्या हलक्या आध्यात्मिक शरीरात आहे. माझ्या हेही लक्षात आलं की मला कसलीही वेदना किंवा त्रास जाणवत नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की पृथ्वीवरच्या जगात मी मेलेलो आहो. मी माझ्या भोवती पाहिलं, पण मला कोणीही दिसलं नाही. माझ्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली. अरे देवा, जीवात्म्यांच्या जगात माझं स्वागत करायला कोणीच आलेलं नाही. काही क्षणानंतर मला माझ्या शेजारी एक आत्मा उभा असलेला जाणवला आणि तो रतूसारखा, माझ्या भावासारखा दिसत असल्याने मला खूप आनंद झाला. मी त्याला मिठी मारून त्याची पप्पी घेतली आणि म्हणालो, रतू, निदान आपण दोघे एकत्र तरी आहोत. तो आत्मा हसला आणि म्हणाला, विस्पी, मी रतू नाही. रतू अजूनही तिथे आहे, त्याच्या भौतिक शरीरात श्वास घेत आहे. मी खाली रतूकडे पाहिलं, पण तो दुसरा आत्मा इतका रतूसारखा दिसत होता की मी म्हटलं, तुम्ही कोणीही असलात तरी देवाच्या प्रित्यार्थ रतूला वाचवा.
त्याला पृथ्वीवरून मरू देऊ नका, नाहीतर माझी मॉम आणि डॅड एकटे पडतील. त्यांच्याकडे कोण पाहिल? तो अगदी मायेने मला म्हणाला, विस्पी माझ्या लाडक्या, ते आपल्या हातात नाही, ते देवाच्या हातात आहे. आणि विस्पी, मी तुझा आजोबा आहे, म्हणजे हे माझ्या मॉमचे वडील होते. त्यांना आम्ही पप्पा आणि पेप्सी म्हणत असू. मी त्यांना ओळखलं नाही, कारण ते 1974 साली मरण पावले. त्यावेळेपेक्षा खूपच तरुण दिसत होते. ते तेव्हा 93 वर्षाचे होते. आणि आता 1980 साली जेव्हा आम्ही पृथ्वीवरून निघालो तेव्हा ते जवळजवळ 30 वर्षाचे आणि काहीसे माझ्या भावासारखे, रतूसारखे दिसत होते. मी त्यांना मिठी मारली आणि रतूला वाचवण्यासाठी काहीतरी करा अशी पुन्हा विनंती केली. पप्पा पुन्हा समजावू लागले, विस्पी बेटा, ते अजिबात आपल्या हातात नाही. आपण फक्त देवाची प्रार्थना करूया, कारण मलाही याचं फार वाईट वाटतंय. तुम्हा दोघांविषयी माझी लाडकी मुलगी काय करेल? आम्ही जसं प्रार्थनेसाठी हात जोडून हे देवा असं म्हणालो, तेव्हाच ऋतूसुद्धा त्याच्या भौतिक शरीरातून बाहेर आला. दुःखी आणि व्याकुळ होऊन माझ्या मॉमचा आणि डॅडचा विचार करत आम्ही तिथे उभे राहिलो. ऋतूने मला पाहिलं आणि नंतर त्याची चक्काचूर झालेली मोटर पाहिली, पण गवतावर पडलेला त्याचं भौतिक शरीर त्यानं पाहिलं नव्हतं. तो एकदम मोठ्याने ओरडला. त्याचा मोठा आणि भसाडा आवाज ऐकून आम्ही तिथे गेलो. मी त्याचा तोच पृथ्वीवरचा आवाज ऐकला, पण तो खूप मोठा. काय केलंस तू हे माझ्या मोटारीचं? नंतर त्यानं पप्पांना पाहिलं आणि त्यांना ओळखलं. पप्पा, तुम्ही इथं आहात? मी कुठे आहे? पप्पा, तुम्ही तर मेलेला आहात, तुम्ही इथे काय करताय? नंतर तो पुन्हा मला म्हणाला, मला सांग, काय केलंस तू हे माझ्या मोटारीचं? आम्ही त्याला समजावून सांगितलं की पृथ्वीच्या जगात आपण आता मेलेलो आहोत. पण ऋतू ही माझ्यासारखंच म्हणाला, अरे देवा, मम्मी डॅडींचं आता कसं होईल? आम्ही आमच्या भौतिक शरीराकडे बघत बसलो होतो. मॉम, डॅड आणि गीना, विस्पीची 2.5 वर्षाची मुलगी, यांच्यासाठी म्हणून पुन्हा शरीरात शिरण्याचा काही मार्ग आहे का याचा विचार करीत होतो. पण आम्हाला बोलून घेण्यात आलं. आमचे काही मित्र आणि नातेवाईक सुद्धा आले आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र वर जाण्याची तयारी केली. आमच्यासोबत एक उच्च चांगला आत्मा होता. ते म्हणाले, विस्पी, ऋतू, तुमचे डोळे मिटून घ्या आणि आम्ही अतिशय वेगाने वर जात आहोत असं आम्हाला वाटलं. जेव्हा आम्ही आमच्या मुक्कामाला पोहोचलो तेव्हा आम्हाला डोळे उघडायला सांगितले आणि आम्ही ते अत्यंत अद्भुत ठिकाणी पाहिले. जीवात्म्यांच्या जगातले आमचे सुंदर घर. आम्ही दुःखी आहोत आणि आम्हाला धक्का बसलेला होता, म्हणून काही उच्चभल्या आत्म्यांनी आम्हाला एका मोठ्या हॉलमध्ये नेले. त्या हॉलचं नाव आहे आरामाचा हॉल. आम्हाला एक मऊ आणि पिसांसारखा कोचावर, किंवा आपण त्याला ढगांसारखं म्हणूया, आडवे व्हायला सांगितलं आणि तिथे आम्हाला झोप लागली. काही वेळाने मी जागा झालो आणि ऋतूला एका कोचावर माझ्या बाजूला झोपलेला मी पाहिला. त्याला काही किरण देण्यात आले होते. एक उच्चभला आत्मा माझ्याकडे आला आणि मला त्याच्या मागून येण्यास सांगितलं. मी म्हणालो, मी इथेच राहतो, कारण ऋतू अजून विश्रांती घेत आहे. तो उच्चभला आत्मा म्हणाला, नाही, तुला माझ्याबरोबर यावं लागेल, तू इथे आणखी राहू शकणार नाहीस. ऋतूची विश्रांती पूर्ण झाली की तो तुला बाहेर भेटेल. त्यानं मला बाहेर नेलं आणि तिथे मला पप्पा, माझे मित्र आणि नातेवाईक आम्ही आरामाच्या हॉलमधून बाहेर येण्याची वाट पाहत असल्याचे दिसले. काही वेळाने ऋतूसुद्धा बाहेर आला. तेव्हा आम्ही ठरवलं की आपल्याला जर मॉम डॅडकडे परत जाता येत नसेल तर त्यांना हा धक्का धैर्याने पचवता यावा, म्हणून आपण त्यांना मदत केली पाहिजे. 21/4/1981. सप्तलोक किंवा प्रतल. जर तुम्ही थोड्या किंवा दीर्घ आजारानंतर इथे आलात तर तुमचे कालावकाश झालेले मित्र आणि नातेवाईक तुमचे स्वागत करायला अवतीभोवती असतील. पण जर तुमचा मृत्यू अचानक एकाएकी झालेला असेल तर खाली येऊन तुमचे स्वागत करायला त्यांना थोडा वेळ लागू शकतो, पण ते येतील हे नक्की. मात्र तुम्ही जर खालच्या लोकांमध्ये नसाल तर तसं असेल तर कोणी चांगला आत्मा तुम्हाला तुमच्या स्वागतासाठी येईल अशी आशा बाळगू नका. दुष्ट आत्मे मात्र तुम्हाला आणखी खालच्या लोकांवर घेऊन जायला तयार असतील. जीवात्म्यांच्या जगात सप्तलोक
किंवा प्रतल आहेत. प्रत्येक लोकात 10 पायऱ्या आहेत, 1 पासून 9 पर्यंत. म्हणजेच लोक 1 0 म्हणजेच लोक 1 पायरी 0. पहिला लोक सर्वात काळाकुट्ट आणि पृथ्वीला जवळचा आहे. ते सर्वात भयानक ठिकाण आहे. उघडे बोगडे खडक, सरपटणारे प्राणी, छिन्नविछिन्न शरीरे असलेले आणि भयानक मनांचे आणि वाईट भावनांनी भरलेले मानवी आत्मे तिथे आहेत. त्यांची शरीरे आमच्यापेक्षा बरीच जड आहेत आणि ते ओसाड प्रदेशात खडकांवर सरपटत काळ्याकुट्ट अंधारात राहतात. त्यांना प्रकाशाचा एखादा बिंदूही कधी दिसत नाही. दुसरा लोक देखील भयानक आहे, पण पहिल्या लोका इतका काळोख नाही आणि तिथे असलेल्यांची शरीरे इतकी जड आणि छिन्नविछिन्न नसतात. तेही खडकाळ गुहांमध्ये राहतात. एकमेकांचा द्वेष करीत वाईट घाणेरडी भाषा वापरतात. त्यांना प्रकाश किंवा कोणताही चांगल्या गोष्टी दिसत नाहीत. तिसरा लोक थोडा आणि आणखी चांगला आहे, पण तिथेही प्रकाश नाही. पहिल्या किंवा दुसऱ्या लोकांच्या तुलनेत शरीरे हलकी असतात. वातावरण कुंद आणि धुक्याने भरलेले असते आणि त्यांची शरीरे मानवी दिसत असतील तरी म्हातारी आणि अपूर्ण दिसतात. तिसऱ्या लोकातील आत्म्यांना एकमेकांविषयी वाईट भावना असतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी ते इतरांना दोष देत असतात. तिसऱ्या लोकात प्रथमच आलेल्या आत्म्यांना ते पकडतात आणि आपले गुलाम करून त्यांना आपल्या वाईट मार्गामध्ये मदत करायला लावतात. चौथा लोक ह्या मधोमध असलेला लोक आहे. तो बराच पृथ्वीसारखा आहे. तिथे दिवस आणि रात्र दोन्ही असतात. या लोकांमध्ये मानवी आत्मा आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू करतो. लोक 4 पायरी 5 पासून वर किंवा खाली जाण्याची संधी तुम्हाला दिली जाते आणि ते पूर्णपणे तुमच्या हातात आहे. 5वा लोक ही स्वर्गाची सुरुवात आहे. पृथ्वीवरील एखाद्या सुंदर ठिकाणासारखे ते एक ठिकाण आहे. सदा सर्व काळ अवकाशात अल्प प्रकाश असतो. या लोकातील आत्मे एकमेकांना मदत करतात. त्यांची शरीरे खूप हलकी असतात आणि त्यांना व्यंगे नसतात. 6वा लोक अत्यंत सुंदर आहे. सुंदर तजेलदार हिरवं गवत, झाडं आणि पृथ्वीवर न आढळणारी रंगीबेरंगी फुलं. एखाद्या उजेडाच्या दिवसाप्रमाणे आणि नेहमीच ते भरपूर प्रकाश देत असतो. आत्म्यांची शरीरे जवळजवळ परिपूर्ण, अत्यंत हलकी असतात आणि ते सारेजण मिळून मिसळून प्रेमाने एकमेकांना मदत करीत असतात. आपल्याला आवडणारे काम करीत राहतात. जर तुम्ही 6व्या किंवा त्यावरील लोकांमध्ये असाल तर तुमचं अर्धजागृत मन, तुमची सद्विवेक बुद्धी, जे तुमचं खरं आध्यात्मिक मन आहे, ते अशा तऱ्हेनं काम करतं की चौथ्या लोकाच्या खाली नेतील. अशा तऱ्हेने पृथ्वीवरील पाप ते तुम्हाला करूच देत नाही. 7वा लोक उच्च आहे, सर्वोच्च. तो किती सुंदर आहे याची कल्पना पृथ्वीवरील लोक करू शकणार नाहीत. 7व्या लोकांचं सौंदर्य पाहावं तेव्हाच त्यावर विश्वास बसेल. ते शब्दांनी वर्णन करण्यापलीकडे आहे. होय, ते कल्पनेच्या पलीकडे आहे. या लोकातील आत्म्यांची शरीरे सर्वात तेजस्वी, अत्यंत परिपूर्ण आणि तरुण दिसणारी आध्यात्मिक शरीरे असतात. ती ढगांसारखी हलकी असतात. ते अतिशय मिळून मिसळून आणि प्रेमानं राहतात. स्वर्गापेक्षाही ते जास्त काही आहे. 7व्या लोकांनंतर काय, आम्हालाही माहीत नाही. जसं पृथ्वीवरील लोकांना जीवात्मा जगाविषयी फार काही माहीत नाही, तसं लोक 7 पर्यंत पायरी 9 नंतर आपला पृथ्वीवर पुनर्जन्म होत नाही, पण आपला आध्यात्मिक प्रवास पुढे सुरू राहतो. 7व्या लोकांमधील आत्मे जवळजवळ परिपूर्ण शुद्ध आत्मे असतात. पण जर त्यांचा पृथ्वीवर पुनर्जन्म झाला आणि चुकून माकून त्यांच्याकडून थोडं जरी पाप घडलं तरी त्यांना खाली 5व्या किंवा 6व्या लोकात जावं लागतं. म्हणूनच देवाचा भला मार्ग पत्करण्याचा किंवा दुष्ट अंधाऱ्या वाटेने खाली जायचं हे प्रत्येक आत्म्याच्या हातात असतं. 22/4/1981. आपलं खरं घर.
आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे की पृथ्वी सोडून जीवात्म्यांच्या जगात जाणं चांगलं असतं. जीवात्म्यांचं जग हे आपलं खरं घर आहे. आपण थोड्या काळासाठी पृथ्वीवर जातो आणि पुन्हा घरी परत येतो. आपण अनुभव घेण्यासाठी पृथ्वीवर आहोत. पृथ्वी ही आपली शाळा आहे. तिथे आपल्याला शिकावं लागतं, अनुभव घ्यावा लागतो आणि आणखी वरच्या स्तरावरच्या जाण्यासाठी आपले आत्मे शुद्ध करावे लागतात. पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या खऱ्या घराची, जीवात्म्या जगताची आणखी काही आठवण नसते. जर तुम्हाला ती स्मृती असती तर तुम्ही एक क्षणभरही पृथ्वीवर राहण्याचा विचार करणार नाही. म्हणून देवाने तुम्हाला तुमच्या खऱ्या घराची, तुमच्या खऱ्या प्रियजनांची आणि जीवात्म्यांचं जग किती सुंदर आहे याची काही स्मृती दिलेली नसते. तुम्ही तुमचं प्रशिक्षण आणि शालेय शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय परतण्यास उत्सुक असू नये म्हणून देवाने हे असं केलं आहे. जर तुम्हाला जीवात्म्याच्या जगाची आठवण राहिली तर तुम्ही पृथ्वीवर राहण्यास तयार होणार नाही याची देवाला नक्की खात्री आहे. म्हणून त्याने ती स्मृती तुमच्या भौतिक मनातून नाहीशी केलेली आहे. पण तुमच्या आध्यात्मिक मनात, ज्याला अर्धजागृत मन असेही म्हणतात, या जीवात्म्याच्या जगाची पूर्ण स्मृती असते. परंतु अर्धजागृत मन भौतिक तर्काने चालणाऱ्या मनाकडे ही स्मृती उघड करीत नाहीत. पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीमध्ये जर अर्धजागृत मन सुप्त अवस्थेत असेल तर त्याला देवाचे खरे कायदे माहीत असणार नाही. तुम्ही हे सत्य जाणून घेऊन आपले अर्धजागृत मन जागृत करावे अशी आमची इच्छा आहे. कारण पृथ्वीवरील लोकांची अवस्था अधिकाधिक वाईट होत चालली आहे. तुम्ही सत्य जाणून घ्यावे आणि धैर्याने योग्य मार्गाचे अनुसरण करावे अशी आमची इच्छा आहे. 23/4/1981 ओझ्याची जनावरं. पृथ्वीवर अत्यंत चांगल्या आत्म्यांना खूप त्रास होतो आणि दुष्ट आत्मे मोकाट सुटलेले दिसतात. लोक बोलताना आपण नेहमी ऐकतो, हा देवाचा काय न्याय झाला. अत्यंत चांगल्या आत्म्यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देऊन अनुभव घेणे आवश्यक असतं. यासाठी त्यांना त्रास सोसावा लागतो आणि मगच वरच्या स्तरावर जाता येतं. पृथ्वीवर दुष्ट आत्म्यांना जितकं यश मिळतं तितकंच ते खोलवर नरकात जातात. त्यातून सुटका नाही, कारण एक ना एक दिवस प्रत्येकाला मरावंच लागतं आणि जीवात्म्यांच्या जगात यावंच लागतं. म्हणून वाईट लोकांना पृथ्वीवर जितकं जास्त यश लाभतं तितकंच जीवात्म्यांच्या जगात आल्यावर त्यांची अवस्था दयनीय होते. जर दुष्ट किंवा वाईट आत्म्यांना इतरांना त्रास देण्यात यश आलं तर त्यांना त्यांच्यावर दया करा, कारण ते नक्की अगदी खालच्या लोकात जातील आणि अत्यंत त्रास भोगतील. म्हणून त्यांचा हेवा करू नका आणि असंही म्हणू नका, पहा हा दुष्ट माणूस सुखी आणि यशस्वी आहे. त्याऐवजी त्या व्यक्तीसाठी जे सर्वोत्तम आहे ते करावं अशी विनंती देवाला करा. त्या व्यक्तीला तुमच्या जगात मरावं लागेल आणि एक दिवस तिला अगदी खालच्या लोकात युगानयुग यातना भोगायसाठी यावं लागेल. देवाचा न्याय अस्तित्वात नाही असं तुम्ही म्हणता कामा नये. ज्यावेळी दुष्ट आत्मे एक मर्यादा ओलांडतात तेव्हा त्यांना सर्वाधिक यातना होतात. अगदी खालचा लोक म्हणजे काळाकुट्ट अंधार, दमट, थंड, उकडे खडक आणि सर्वत्र तुमच्यावर सरपटणारे जीव. प्रकाशाचा एखादा टिपका किंवा काहीही चांगलं पाहण्याची आशाच नको. या दुष्ट प्राण्यांचे अवयव वाकडे तिकडे असतात म्हणून त्यांना सरपटण्याशिवाय इलाज नसतो. त्यांचे चेहरे भयानक असतात, त्यांचे कपडे जुनाट व चिंध्या झालेले असतात. ते अर्धवट मानव आणि अर्धवट पशु असतात. शिक्षा भोगण्याचा तुमच्यासाठी आणखी एक मार्ग आहे. जर तुम्हाला खरोखर पश्चाताप झाला आणि तुम्ही देवाची घातलेली साथ खरी असेल तर तुमचा ओझ्याचे पशु म्हणून जन्म होईल व तुम्ही कष्ट सहाल. ते अगदी खालच्यातल्या खालच्या लोकांपेक्षा थोडं बरं असेल. ओझ्याच्या पशु म्हणून काम करताना तुम्हाला पृथ्वीवरील तुमच्या आधीच्या जन्मांमध्ये केलेल्या पापांची पूर्ण स्मृती राहते. तुम्ही त्रास भोगत जातात आणि आपण केलेले प्रत्येक पाप आठवून तुम्हाला पश्चाताप होत राहते. तुम्ही याची खात्री बाळगा की असे ओझे आत्मे ओझ्याचे पशु होतात आणि लाडावलेले
पाळीव प्राणी होत नाहीत. मानवाने कोणत्याही जीवाला निर्दयपणे वागवावे असा याचा अर्थ नव्हे. चांगल्या आत्म्यांना कधीच पाप करायची इच्छा नसते, कारण त्यांना आपण एखाद्या दुष्ट आत्म्याच्या जागी असावं याची घृणा असते. ते इतकं भयानक असतं की त्याचं वर्णन करायला आमच्याकडे शब्द नाही. तुम्हाला शक्य झालं तर दुष्ट आत्म्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा. ते अगदी खालच्यातल्या खालच्या लोकांवर जाणार नाहीत. जर तुमच्या दुष्ट मार्गांनी ते यशस्वी झाले तर हे नक्की की काही वर्षांमध्येच त्यांच्या हालांना पारावर उरणार नाही. म्हणून पराकाष्ठाने प्रयत्न करून त्यांना ते कोण आहेत हे दाखवून देऊन सुधारण्याचा प्रयत्न करणे हे तुमचं कर्तव्य आहे. त्यांच्याशी चांगलं वागून त्यांना त्यांच्या मार्गासाठी कधीही प्रोत्साहन देऊ नका, पण ते कसे चुकत आहे हेच त्यांना दाखवून द्या. 24/4/1981. प्रत्येकाला मदत करणं देवपणाचं लक्षण आहे का? सर्वशक्तिमान ईश्वराचे खरे कायदे जाणून घेता येणं ही सर्वात मोठी कृपा आहे. तुम्ही सर्व लोकांना बोलताना ऐकलं असेल, प्रत्येकाला मदत करणं हे देवपणाचं काम आहे. होय, मदत करणं देवपणाचं काम आहे हे खरं, पण प्रत्येकाला मदत करणं नव्हे. आपल्या सोबत असलेल्या लोकांना मदत करणं चांगलं आहे, पण आपण आपल्याबरोबर असलेल्या सर्वांना मदत करू शकत नाही, कारण काही जण खात्रीनं दुष्टही असतात. कोणत्या लोकांना मदत करायला हवी आणि कोणाला मदत करायला नको हे शोधून काढणं तुमच्यावर आहे. कारण जर तुम्ही एखाद्या दुष्ट आत्म्याला मदत केली तर तुम्ही दुष्ट प्रवृत्तीला प्रोत्साहन देता. मग हे तुम्ही योग्य करता का? तुम्ही असं करावं अशी देवाची इच्छा होती का? विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही स्वतःला अपाय करीत आहात आणि त्या दुष्ट आत्म्यालाही अपाय करीत आहात. तुम्ही म्हणाल, मी खून करण्यासाठी किंवा कोणालाही अपाय करण्यासाठी दुष्ट माणसाला मदत करणार नाही. तुम्ही तसं करणार नाही हे आम्हालाही समजतं, पण जर तुम्ही त्या दुष्ट माणसाला अन्न, पैसे किंवा कपडे दिले तर ते चुकीचे आहेत का? होय, ते नक्कीच चुकीचं आहे. ते चुकीचं आहे कारण त्याच्या जोरावर त्याची ऊर्जा कायम राहते आणि तो आणखी दुष्ट कृत्ये करीत राहतो. म्हणून अशा आत्म्यांना थोडीशी मदत करणे ही देवाच्या कायद्याच्या विरुद्ध आहे, कारण जर तुम्ही त्यांना मदत केली तर ते इतरांना अपाय करत राहतील. दुष्ट माणसाची कडकपणाने वागा. जर तुम्ही कडक राहिला नाही तर तुम्ही त्याला प्रोत्साहन देता आणि तसं करून तुम्हाला तुमच्याच वर्गातले होतात, त्याच्या पापाची धनी होतात. समजा तुम्ही रस्त्यावर पडलेल्या एखाद्या उपाशी माणसाजवळून जात आहात आणि तुम्हाला असं वाटलं की त्याला पैसे किंवा अन्न देणं हे तुमचं कर्तव्य आहे. तू दुष्ट आहेस का हे तर तुम्ही त्याला विचारू शकत नाही, कारण तो जर दुष्ट असेल तर तो नक्कीच तुम्हाला खरं सांगणार नाही. म्हणजेच तुम्हाला तो वाईट आहे की चांगला आहे हे अजिबात माहीत नाही आणि तुमचं मन तुम्हाला सांगतंय की तो उपाशी असल्यानं त्याला काही द्यावं. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल तर तुम्ही त्याला काहीतरी द्यायला हवं, कारण तुम्हाला त्याच्या चरित्राविषयी काहीच माहीत नाही. जर तुम्ही जाणून बुजून एखाद्या दुष्ट माणसाला दानधर्म केलात किंवा त्याला मदत केली तर त्याचा अर्थ असा की तुम्ही स्वतः सुद्धा दुष्ट आहात, नाहीतर तुम्ही एखाद्या दुष्ट माणसाला कसल्याही प्रकारची मदत केली नसती. तुम्ही म्हणाल, पण जर तो उपाशी असेल आणि भुकेने मरत असेल तर मी पाहत राहू? नाही, ते माणुसकीचे नाही. म्हणून त्याला अन्न द्या, पण इतर प्रकारे त्याला कधीही मदत करू नका. शिवाय की जर त्या दुष्ट माणसाला आपल्या कृत्यांचा पश्चाताप होत असेल तर मात्र मदत करा. त्याचा अर्थ असा आहे की जर त्याला खरोखरच पश्चाताप होत असेल तर त्याला सुधारण्याची खरंच इच्छा असेल तर अशा बाबतीत तुम्ही त्याला शक्य त्या प्रकारे मदत करायला हवी. त्याला दुष्ट प्रभावातून बाहेर काढून उच्च लोकांवर प्रगतीच्या दिशेने नेणे हे तुमचं कर्तव्य आहे. ते खरे सत्कृत्य आहे. जर त्याला खरंच पश्चाताप होत असेल आणि सुधारण्याची खरीच तळमळ असेल तरच तुम्ही त्याला पूर्ण पाठबळ द्या. चांगल्या माणसाला चांगले कृत्य करण्यासाठी मदत करा. चांगल्या गोष्टींना मदत करण्यासाठी थोडी वेगळी वाट चोखाळावी लागली तरी तसं करा.
पण तुमचं कृत्य निस्वार्थ हेतून केलं असल्याची खात्री करा. तुमची कृती पूर्णतः निस्वार्थ असायला हवी. लोकांना मदत करण्यासाठी हे तुम्हाला माहीत असायला हवं आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही कधीच चुकणार नाही. 25/4/1981 पृथ्वीवरील गुन्हे विरुद्ध पाप. अनेकदा आपण ऐकतो आणि म्हणतो सुद्धा, जे स्वतःला मदत करतात त्यांना देव मदत करतो. हे सर्वस्वी खरं आहे. सर्वशक्तिमान ईश्वराचा तो एक खरा कायदा आहे. समजा तुम्ही एखाद्या खालच्या लोकात आहात, पण वरच्या लोकावर जाण्याची तुम्हाला खरी इच्छा असेल आणि तुम्ही खरोखरच सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असाल तर देव तुम्हाला शक्य ती सर्व मदत करेल. तुमची आध्यात्मिक प्रगती व्हावी अशी सर्वशक्तिमान ईश्वराची इच्छा असेल तर तुम्ही खरोखरच सुखी व्हाल असं त्याला वाटत असेल. म्हणूनच तुम्ही सुधारण्याच्या दिशेने थोडा जरी कल दाखवला तरी तुम्हाला बरीच मदत मिळेल. खालच्या लोकांवरील अनेक जण म्हणतील, मी कोणालाही अपाय केलेला नाही, मी देवाला भिवून राहतो आणि मी कधीही गुन्हे केलेले नाहीत. तुमच्या हातून कधीही गुन्हे घडलेले नसतील, पण तुमच्या हातून अनेक पापं घडलेली असू शकतात. देवाला पृथ्वीवरच्या लोकांनी तयार केलेल्या कायद्यांशी काही घेणं देणं नसतं. तुमच्या जगात जो गुन्हा समजला जातो ते पाप नसेलही आणि पाप आहे तो गुन्हा नसेल. उदाहरणार्थ, स्वार्थी असणं हा काही गुन्हा नाही, पण आता तुम्ही अंधारासारखे काळेकुट्ट असताना बाहेर मात्र तुम्ही चांगले आत्मा आहात असे भासविणे हाही गुन्हा आहे. अर्थातच तो गुन्हा नाही, पण ते महापाप आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की तुमचे अनेक गुन्हे, माणसाने केलेले कायदे मोडणे ही पापे नाहीत, पण पाप करणे म्हणजे देवाने केलेले कायदे मोडणे. तुमच्या जगात अनेक पापकृत्ये चुकीचे समजली जात नाहीत, म्हणून पृथ्वीवरील अनेकांचे सर्वशक्तिमान देवाच्या खऱ्या कायद्यांबद्दल गैरसमज झालेले आहेत. अशी अनेक पापे आहेत ज्यांच्याकडे गंभीरपणे पाहिले जात नाहीत आणि काहींना तर पाप असे मानलेही जात नाही. म्हणूनच कोणती पापे आपल्याला जीवात्म जगात म्हणजेच तुमच्या खऱ्या घरामध्ये खालच्या लोकांवर नेतील हे पृथ्वीवरील माणसांना समजून घेणे बरं नाही का? 26/4/1981 तुम्हाला तुमच्या पापांची भरपाई करावीच लागते. आता काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. हे समजून घेताना तुम्ही कोणतीही चूक करता कामा नये. असं म्हटलं जातं की जर दुष्ट लोकांनी त्यांचे मार्ग सोडले आणि योग्य मार्गाने ते चालू लागले तर देव त्यांची जबाबदारी घेतो. होय, देव त्यांची जबाबदारी घेतो आणि त्यांना वर येण्यासाठी मदत करतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की आम्ही चांगल्या मार्गाने येतो असं दुष्टांनी म्हटल्यावर लगेच त्यांना क्षमा करून त्यांचं स्वर्गात स्वागत करतील. नक्कीच नाही. काही झालं तरी तुम्हाला तुमच्या पापांची भरपाई करावीच लागते. पण जर तुम्हाला बदलण्याची खरोखरची इच्छा असेल तर देव तुम्हाला नक्कीच मदत करेल. तुम्हाला तुमच्या पापांचा खरोखर पश्चाताप झाला तर देवाची अशी खात्री पटली की तुम्ही पुन्हा तुमच्या जुन्या मार्गाने जाणार नाही तरच तसे होईल. असे झाले तर तो तुम्हाला लवकर वर येण्यास मदत करेल. लवकर वर येणे याचा अर्थ असा नाही देव तुम्हाला सरळ उच्च लोकात घेऊन जाईल. याचा अर्थ असा होतो की तो तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि योग्य रीतीने तुमचं कार्य कसे फेडावे हे तुम्हाला शिकवतील. तो तुम्हाला अशा रीतीने मदत करेल ज्याने तुम्ही वरच्या लोकांवर अन्यथा जाऊ शकाल असता त्यापेक्षा काहीतरी लवकर जाऊन पोहोचाल. तुम्ही मुळीच अशा भ्रमात राहू नका की जर एका क्षणी तुम्ही दुष्ट आहात आणि दुसऱ्या क्षणी देवाचं ध्यान करून त्याची पूजा केलीत म्हणजे तुम्ही स्वर्गात जाल. एका धर्मगुरूकडून पापांची कबुली देणं आणि देवाने आपल्याला माफ केलं आहे असा समज धरून घेणं मूर्खपणाचं आहे. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे तो धर्मगुरू तुमच्यापेक्षा जास्त पापी असल्याची शक्यता आहे. तो तुम्हाला माफ करणारा कोण? फक्त सर्वशक्तिमान देवच तुम्हाला तुमच्या पापांसाठी माफ करू शकतो, पण तुम्हाला खरा पश्चाताप झाल्याखेरीज नाही. तुमचा अंतस्थ हेतू स्वतःमध्ये चांगला बदल घडवून येण्याची खरी तळमळ फक्त हीच ती आवश्यक गोष्ट आहे. सत्याचं प्रामाणिक आणि करुणामय आयुष्य जगून सर्वशक्तिमान देवाकडे पोहोचवण्याची तुमची आंतरिक इच्छा असायला हवी.
एखादा माणूस अत्यंत सामान्य असू शकतो आणि त्याकडे कोणी दुसऱ्यांदा वळून पाहणारही नाही किंवा त्याचा विनम्र प्रश्नांची उत्तरं देण्याची तसदीही कोणी कदाचित घेणार नाही. तो तुमच्या जगात कोणीही नसेल, पण जीवात्म्यांच्या जगात तो पृथ्वीवरील एखादा प्रसिद्ध माणसापेक्षाही श्रेष्ठ असू शकतो. म्हणूनच तुमच्या लक्षात येईल की खरा चांगला आत्मा कोणता आणि दुष्ट आत्मा कोणता. पृथ्वीवर तुम्हाला ओळखता येणं कठीण आहे. या आत्म्यांमध्ये प्रचंड फरक असतो, पण तरीही त्यांच्यात फरक करणे तुम्हाला कधीच जमणार नाही, कारण तुम्हाला एखाद्या आत्म्याची स्पंदने किंवा त्याची तेजोवालय अजिबात जाणवत नाही. होय, चांगला आत्मा कोणता आणि दुष्ट आत्मा कोणता हे समजून घेणं तुमच्यासाठी सर्वात अवघड गोष्ट आहे. अनेकदा पृथ्वीवरील लोक एखाद्या व्यक्तीला अत्यंत पवित्र आणि धार्मिक समजत असतील, पण तो अत्यंत दुष्ट आत्मा असू शकतो. आमचा तुम्हाला असा सल्ला आहे की जर तुम्ही सुरक्षितपणे जीवात्म्यांच्या जगाशी संपर्क साधून मार्गदर्शन घेऊ शकलात तर तुमची फसगत होणार नाही आणि दुष्ट आत्म्यांच्या सतत संगतीने आणि प्रभावीपणामुळे तुम्हाला खालच्या लोकांवर खेचून नेले जाणार नाही. 27/4/1981 सैतान अस्तित्वात नाही. असं म्हणतात की एक सैतान आहे जो तुम्हाला मोहात पाडेल, पण आम्ही तुम्हाला सांगतो की आपल्या विश्वामध्ये कोणताही सैतान नाही, पण जितके दुष्ट लोक आहेत तितके सैतान आहेत. इथे जीवात्म्यांच्या जगातील खालच्या लोकांवर तसेच तुमच्या पृथ्वीच्या प्रतलावरील ह्या सैतानांनी तुमचं जग म्हणजेच नरकासारखं एक ठिकाण करून टाकलेलं आहे. पृथ्वीवर तुम्ही सगळे एकत्र राहतात, चांगले आत्मे, वाईट आत्मे आणि दुष्ट आत्मे सुद्धा. पण इथे जीवात्म्यांच्या जगात चांगले आत्मे, वाईट किंवा दुष्ट आत्म्यांसोबत राहता येत नाही. चांगले आत्मे एकत्र राहतात, सगळे वाईट आत्मे एकत्र राहतात आणि सगळे दुष्ट आत्मे एकत्र राहतात. जीवात्म्यांच्या जगात एखादा दुष्ट आत्मा तुम्हाला अपाय करेल किंवा आत्मा तुम्हाला फसवेल अशी भीती नसते. इथं सर्व चांगले आत्मे गुण्यागोविंदाने व प्रेमाने एकत्र राहतात आणि एकमेकांना मदत करतात आणि कधीच कुणाला अपाय करीत नाही. वाईट आत्मे एकत्र राहतात आणि एकमेकांना फसवत राहतात. त्यांच्यात एकमेकांविषयी मत्सर, अप्रामाणिकपणा आणि वाईट भावना असतात. ते एकमेकांना अपाय करत असतात आणि एकमेकांचा मानसिक छळही करत असतात. पण ज्या वाईट आत्म्यांना स्वतःला सुधारायचं असतं त्यांनी फक्त मदतीसाठी हाक मारली तरी पुरे. जर ही हाक खरी असेल तर वरच्या लोकांतून त्यांना लगेच मदत मिळते. वरचे अनेक दयाळू आत्मे त्यांच्या मदतीला जातील आणि त्यांना त्यांच्या दैन्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील. सर्वात खालच्या लोकातील दुष्ट आत्म्यांना आध्यात्मिक उन्नती करून घेणे फार कठीण वाटत असतं, कारण त्यांच्या भोवतालचे दुष्ट आत्मे त्यांना आणखी दुष्ट बनवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांना सुधरू देत नाही. दुष्ट आत्मे त्यांच्या आत्म्यांमधून काहीच चांगले बाहेर येऊ देत नसल्याने सुधारणे त्यांच्यासाठी अशक्य नसेल तरी फार कठीण असते. अगदी सर्वात वाईट प्रकारचे दुष्ट आत्मेही अगदी मर्यादित वेळात सुधारू शकतात, पण काही दुष्ट आत्मे शतकानुशतके सर्वात खालच्या लोकांमध्ये राहतात, कारण त्यांना सुधारण्याची अजिबात इच्छा नसते. असे आत्मे ज्यांना प्रगतीची आस आहे अशा दुसऱ्या आत्म्यांना सुधारू देत नाहीत, कारण त्यांना एकटं राहायचं असतं. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की खालच्या लोकांवरून वर येणे खूप कठीण आहे. पण आम्ही म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला खरोखरच पश्चाताप झालेला असेल तर ते अशक्य नाही. म्हणूनच प्रिय वाचकांनो, हे खरे सैतान आहे जे इतरांनाही आपल्यासारखे दुष्ट करण्याच्या पराकाष्ठेने प्रयत्न करत असतात. जर इतरांना उच्च लोकांवर जाण्याची इच्छा असेल तर ते त्यांना नाउमेद करण्याचा आणि त्यांना शक्य तितका अपायही करण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून त्यांनी वर जाऊ नये. आता आपण सर्वशक्तिमान देवाविषयी बोलूया. तुम्हाला देवाविषयी सांगायची आवश्यकता नाही, कारण प्रत्येकालाच त्याच्याविषयी माहिती आहे. आपला स्वर्गीय पिता, आपल्या विश्वाचा आणि इतर अनेक विश्वांचा राजा, देव
प्रेम, न्याय, दया आणि विवेक यांनी परिपूर्ण आहे. तो स्वर्गाचा अगदी योग्य राजा आहे आणि कोणत्याही आत्म्याची चुकीची पारख करणार नाही. याचा एकमेव हेतू सर्व दुष्ट प्रभाव फेकून देऊन आपला आत्मा शुद्ध करण्यास, आपल्याला मदत करण्याचा आणि आपल्याला सुखी करण्याचा आहे. अगदी सर्वात खालच्या लोकांतल्या आत्म्यांनाही मार्गदर्शन करण्यासाठी त्याच्याकडे अनेक मदतनीस आहेत. तर तुम्ही याची खात्री बाळगू शकता की त्याची दया आणि त्याचं प्रेम कधीही अयशस्वी होणार नाही आणि सर्वात दुष्ट आत्म्यांनाही जो उच्च लोकावर नेऊ शकेल असा तो आहे. 28/4/1981. तुम्ही जे पेरता तेच खरोखर उगवते. पृथ्वीवरील अनेक लोक मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास ठेवायला मुळीच तयार नसतात. जे विश्वास ठेवतात त्यांचा विश्वास आंतरिक शांततेवर असतो. आंतरिक शांतता म्हणजे कायमचे झोपणे. किती मूर्खपणाचे निष्कर्ष आहे आणि कितीचा चुकीचा विचार आहे. जीवात्म्यांच्या जगामध्ये तुम्ही पृथ्वीवर आहात त्यापेक्षा आम्ही जास्त जिवंत आहोत, कारण अंगदुखी किंवा वेदना यापासून आम्ही मुक्त आहोत. आम्ही बहुधा नेहमी आनंदी असतो आणि बहुतेक अशी जीवात्मे आहोत ज्यांना भौतिक शरीरांचा भार वाहावा लागत नाही. आम्हाला जे सर्वात जास्त आवडतं ते काम आम्ही करीत राहू शकतो. आम्ही एकमेकांशी भांडत नाही, आम्ही एकमेकांना दुखावत नाही आणि आम्ही कधीही चोरी करीत नाही किंवा कोणालाही अपाय करीत नाही आणि त्यामुळे आम्हाला आमच्या घराची राखण करावी लागत नाही. आम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि आम्हाला आमचं स्वातंत्र्य सर्वशक्तिमान ईश्वराने दिलेलं आहे. तर आम्हाला अभ्यास करावासा वाटत असेल तर आम्ही अभ्यास करतो. आम्हाला काम करावंसं वाटलं तर आम्ही काम करतो. विश्रांती घ्यावीशी वाटत असेल तर विश्रांती घेतो. जर एखाद्या मित्राकडे जावंसं वाटत असेल तर आम्ही जातो. जर प्रार्थना करावीशी वाटत असेल तर करतो. आम्हाला जे करावंसं वाटतं ते आम्ही करू शकतो. मग याचा अर्थ आम्ही तुमच्यापेक्षा मुक्त आहोत असा नाही का? आम्ही जास्त जिवंत नाही का? आणि तुम्हाला तुमच्या विषयी जितकं माहीत आहे त्यापेक्षाही आम्हाला जास्त माहीत नाही का? आम्ही तुम्हाला तितकंच लक्षात ठेवायला सांगतो की आम्ही तुम्हाला जे काही सांगू ते तुम्हाला जे काही माहीत आहे ते तुम्ही करता किंवा जो विचार करता त्यापेक्षा नक्कीच चांगलं असेल. आणि त्याचबरोबर आम्ही हेही सांगू इच्छितो की आम्ही परिपूर्ण नाही. आम्हीही शिकतोय. आम्ही ईश्वरापर्यंत पोहोचू तेव्हा परिपूर्ण आणि पूर्णतः शुद्ध होऊ. आता तुम्ही आम्हाला पूर्णपणे समजावून घेतलेलं असल्यामुळे जीवात्म्यांच्या जगातून आम्ही तुम्हाला हे संदेश पाठवू इच्छितो जेणेकरून आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकू. जीवात्म्यांच्या जगापेक्षा पृथ्वीवर असताना तुम्ही वरच्या लोकांवर अधिक जलद पोहोचू शकता. आपल्या सर्वशक्तिमान ईश्वराचे काही विशिष्ट कायदे आहेत जे आम्ही आत्मे बिनचूक पाळतोच. त्यातील सर्वात महत्त्वाचा आहे, तुम्ही जे पेराल तेच उगवेल. सर्वशक्तिमान ईश्वर अतिशय दयाळू आणि प्रेमळ आहे. म्हणून मानवाने त्याच्या दयाळूपणाचा आणि प्रेमळपणाचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली. पण देवानं तुम्हाला एक अर्धजागृत मन आणि सद्विवेक बुद्धी दिलेली आहे. जे अर्धजागृत मन जे पेराल तेच उगवेल या तत्वावर काम करतं. तुम्हाला चांगल्यासाठी चांगलं आणि वाईटासाठी वाईट मिळतं. येथे कसलाही अन्याय नाही. जर तुम्ही चांगले वागलेले असाल तर तुम्हाला जीवात्म्यांच्या जगात आनंद मिळेल. जर तुम्ही एखाद्याला अपाय केलेला असेल तर तुम्हाला त्याची भरपाई करावी लागेल आणि तुमचं स्वतःचं अर्धजागृत मन तुम्हाला त्रास भोगायला भाग पाडेल. तुमचं अर्धजागृत मनच तुम्हाला खरं न्याय देत असतो, दुसरं कोणीही नाही. तुमचं स्वतःचं अर्धजागृत मन तुमच्या नकळत तुम्हाला न्याय देतं, कारण तुमच्या भौतिक मनाला माहिती नसतं की आपण का त्रास भोगतोय ते. तुम्हाला आपोआपच तुमचं बक्षीस किंवा शिक्षा जे योग्य असेल ते मिळत असतं. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की सर्वशक्तिमान ईश्वर किती अतिशय दयाळू आहे आणि अत्यंत प्रेमळ आहे आणि तो कोणालाही शिक्षा करीत नाही. तुम्ही जे पेराल तेच उगवतं.
19/4/1981 पुनर्जन्म. जीवात्म्यांच्या जगात आम्हाला भविष्यातील सर्व घटना जाणून घेणे शक्य नसते. आम्हाला काही गोष्टी माहीत असतात, पण आम्हाला उच्च आत्म्यांकडून सूचना किंवा परवानगी मिळाल्याखेरीज त्या पृथ्वीवरील लोकांना आम्ही सांगणे योग्य नसते. पृथ्वीवरच्या लोकांनी जीवात्म्यांच्या जगाशी संपर्क साधल्यावर लगेच ते आपल्या भविष्याविषयी शेकडो प्रश्न विचारू लागतात. फक्त काहीच जण असे प्रश्न विचारत नाही याबद्दल आम्ही तुम्हाला दोष देत नाही, पण आम्हाला कधीही भविष्याविषयी विचारून त्रास देऊ नये अशी तुम्हाला विनंती आहे. आम्ही आता समजावून देऊ की कोणालाही नेमके भविष्य माहीत नसते, कारण इतर जण ते वागतील हे कोणालाही समजू शकत नाही. उदाहरणार्थ, आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही 90 वर्षे जगाल, दुसऱ्या दिवशी तुम्हाला अपघात होण्याची किंवा तुमची हत्या होण्याची शक्यता आहे. हे सारं मानवाची मुक्त इच्छाशक्ती आणि आपण जे पर्याय निवडतो त्यावर आहे. पुढे काय घडणार आहे हे पृथ्वीवर आधी कोणीही सांगू शकत नाही. काही वेळा काय होईल हे आम्हाला माहीत आहे. जर ही गोष्ट नक्की व्हायला हवी अशी असली तर, पण ते तुम्हाला सांगण्यासाठी आम्हाला परवानगी नसेल. काही गोष्टी तुमच्या आणि इतरांच्या भल्यासाठी तुम्हाला सांगण्याची आम्हाला परवानगी असते किंवा अगदी तशी सूचनाही असते. मोठ्या भागात पृथ्वीवर भविष्य बिनचूक वर्तविले जाणे क्वचित घडते आणि जरी तुम्हाला माहीत असेल तर ते सांगायला परवानगी नसली तर त्याविषयी विचारणं अगदी व्यर्थ आहे. म्हणून कृपया ते टाळा. जीवात्म्यांच्या जगात आमच्या बाबतीत काय घडणार आहे याविषयी आम्हाला बरीच माहिती असू शकते, कारण आम्हाला सुधारायचं असतं आणि वरच्या लोकात जायची इच्छा असते. आम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्याची विनंती आम्ही सर्व शक्तिमान ईश्वराला करतो आणि आम्ही कोठे पुनर्जन्म घ्यावे हे आम्हीच ठरवतो. आम्ही नेहमी आमची आई निवडतो आणि आमचे वडील आम्हाला आपोआप मिळतात, कारण अनेकदा आमची आई कोणाशी लग्न करेल हे आम्हाला माहीत नसतं. तथापि काही वेळा आम्ही आमचे वडीलही निवडू शकतो. आम्ही बहुधा अशी आई निवडतो जी आम्ही स्वतःची काळजी घेऊ लागेपर्यंत आमची काळजी घेईल, आमच्यावर प्रेम करेल आणि आमच्यावर लक्ष देईल. बहुधा आम्ही आम्हाला खूप आवडणारी आई निवडतो, पण कधीकधी अनुभव घेण्यासाठी, कर्माची परतफेड करण्यासाठी आणि वरच्या दिशेने प्रगती करण्यासाठी आम्ही एखाद्या वाईट अथवा दुष्ट आत्म्याची निवड आई म्हणून करीत असतो. जर आम्हाला एका आईकडे जायचं असेल तर त्याऐवजी दुसऱ्या आईकडे जाण्याची सक्ती आमच्यावर कोणीही करू शकत नाही. जर आम्हाला आमच्या पापांची परतफेड होण्यासाठी कष्टाचं जीणं आणि शिक्षा आवश्यक असेल तर आई म्हणून स्वाभाविकपणे आम्ही एखाद्या वाईट आत्म्याची निवड करून ज्या कारणाने कष्टदायक बालपण सुचल्यानंतर चांगले होऊ अशा करताना आम्ही एक फार मोठी जोखीम पत्करतो, कारण जर तिचा प्रभाव जास्त शक्तिशाली असेल आणि आम्हाला आमच्या मनावर नियंत्रण ठेवता आले नाही तर आमचं आयुष्य नष्ट होऊ शकते. परंतु स्वतःला सुधारण्यासाठी, आपला आत्मा शुद्ध करण्यासाठी जशी जोखीम आम्हाला पत्करावी लागते. तुम्ही विचाराल, सुधारण्याचा आणि वरच्या पातळीवर जाण्याचा आणखी एखादा मार्ग नाही का? होय, आणखी एक मार्ग आहे, पण त्या मार्गाने आमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युगानयुगे लागतील. उच्च लोकांमध्ये तुम्ही पुन्हा पृथ्वी लोकात जन्म न घेण्याच्या आणि जीवात्म जगात राहून प्रगती करण्याचा पर्यायी निवड करू शकता, पण ही प्रक्रिया अत्यंत हळू असते. अनेक आत्मे जोखीम पत्करतात आणि सुधारण्यासाठी अगदी वाईट आईच्या पोटी सुद्धा पुन्हा जन्म घेतात. काही जण केवळ आपल्या प्रियजनांना मदत करण्यासाठी पुनर्जन्माची निवड करतात. ते आपल्या प्रियजनांमधूनच आईची निवड करतात आणि चांगला मार्ग अनुसरण्याचा पराकष्टाने प्रयत्न करीत असतात, कारण त्यांना आध्यात्मिक अधोगती अजिबात नको असते. यावरून तुम्हाला समजून येईल की आम्ही किती स्वतंत्र आहोत. जीवात्म्यांच्या जगात आम्हाला जे हवं ते करू शकतो, पण ते चुकीचं असेल तर असंच अर्धजागृत मन त्याला कधीही परवानगी देत नाही. जीवात्म्यांच्या जगात जर तुम्ही उच्च लोकावर जात असाल तर खाली जाण्याचे जोखीम नसते. जर तुम्ही सुधारण्यासाठी जोखमीचा मार्ग निवडला तर सर्वशक्तिमान ईश्वराचे कायदे न पाळल्याने तुम्ही आयुष्याचा नाश करू शकता. खरं काय आणि खोटं काय ह्याची तुम्हाला काहीच कल्पना नसते, कारण पृथ्वीवर
तुमचं अर्धजागृत मन पूर्ण वेळी कार्यरत नसतं. फक्त उच्च लोकावरील ज्या आत्म्या पुनर्जन्म घेतात त्यांनाच पृथ्वीवर त्यांच्या अर्धजागृत मनाचं मार्गदर्शन मिळतं. आम्ही विस्पी आणि ऋतू यांनी आमची आई निवडली ज्यांच्यावर आमचं सर्वाधिक प्रेम होतं. 30/4/1981. दुष्टपणाची सामना करा. आम्ही सारे आमच्यापैकी प्रत्येक जण इथे काही काम करत असतो. आम्हाला जे काही सर्वात जास्त आवडतं ते तुम्ही आनंदानं करतो. आमच्यापैकी काही जण पृथ्वीवरील लोकांना संदेश पाठवतात आणि त्यांना त्यांच्या दैन्यावस्थेतून बाहेर काढून ते सध्या जिथे आहेत तिथून आणखी वर जाण्यासाठी मार्गदर्शन करत असतात आणि मदत करत असतात. अनेक आत्मे असे करतात. काही जणांना यश मिळतं, काही जणांना मिळत नाही. दैनंदिन शरीराच्या थकव्याच्या वेदनांतून आणि दुःखापासून पृथ्वीवरच्या लोकांची सुटका करावी अशी आमची इच्छा असते. पण जेव्हा तुम्ही तुमच्या भौतिक शरीराचा त्याग कराल तेव्हाच हे शक्य आहे. म्हणून आमच्या हातात नसतं. मात्र सर्वशक्तिमान ईश्वराचे खरे कायदे कोणते आहेत याबाबत तुम्हाला मार्गदर्शन करणं आमच्या हातात आहे. देवाचे काही कायदे तुम्हाला कधी माहीतच नव्हते आणि काहीच तुम्ही चुकीचा अर्थ लावलात. म्हणून आम्ही इथे तुम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठी आहोत. जर तुम्ही दुष्ट आत्म्यांशी चांगुलपणाने वागाल तर तुम्ही त्यांना प्रोत्साहन देता. त्यांच्याशी चांगले वागू नका. त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करू नका. जर त्या दुष्ट आत्म्याला आपण बदलावं असं वाटत असेल तर ते खरे आहे याची आधी खात्री करून घ्या आणि मग त्या आत्म्याला मनापासून पूर्ण मदत करा. ते तुमचं कर्तव्य आहे. पण त्या व्यक्तींच्या हेतूंविषयी खात्री करून घ्या. तुम्ही खात्री कशी करून घेऊ शकाल? जर तुम्हाला अगदी पूर्ण खात्री असेल की मी कशी खात्री करून घेऊ हे तुम्ही विचारणारच नाही. याचा अर्थ असा होईल की तुम्हाला शंका आहे, म्हणजेच तुमचं बरोबर आहे किंवा चुकीचं असेल. आणि नेमकं इथं आम्हाला जीवात्म लोकातील आत्म्यांचं तुम्हाला मार्गदर्शन होऊ शकेल. एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा की ठेवू नये याबाबत आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. पण त्यांचा जीवात्मा लोकांशी काही संपर्क नाही ह्याच्यासाठी आमचा असा सल्ला आहे की त्यांनी अगदी आपल्या मनापासून सर्वशक्तिमान ईश्वराची याबाबत मदत मागावी आणि काहींना काही उपायाने देव तुम्हाला योग्य मार्गदर्शन दाखवील. म्हणून लक्षात ठेवा, दुष्ट लोकांशी कधीही चांगुलपणाने वागू नका किंवा त्यांना प्रोत्साहन देऊ नका. दुष्टपणाशी सामना करा. सर्वशक्तिमान ईश्वराचा हा एकच महत्त्वाचा नियम आहे. 1/5/1981. केवळ खऱ्या इच्छेनेच बदल घडू शकतो. सर्वशक्तिमान ईश्वर प्रेमाने आणि दयेने ओतप्रोत झालेला आहे. तो अंतिम आणि परिपूर्ण न्यायाधीश आहे. त्याला वाटतं की प्रत्येक आत्म्यानं वरच्या लोकावर यावं. म्हणून पापी आणि वाईट आत्म्यांनाही मार्गदर्शन करण्यासाठी त्यानं अनेक मदतनीस ठेवलेले आहेत. त्याचे मदतनीस सुद्धा त्याच्यासारखेच प्रेमळ आणि दयाळू आहेत. आता असं समजा की एखाद्या दुष्ट आत्म्याला वर लोकावर यायची इच्छा आहे पण सुधारण्याची इच्छा नाही तर काय? तो ज्या लोकावर आहे तेथेच पडून राहील. तो कधीही वर येणार नाही, कारण आपले चुकीचे मार्ग सुधारण्याची इच्छा त्याला नाही. तुमच्या स्वतःच्या खऱ्या इच्छेने चमत्कार घडून येतात. तुम्ही स्वतःशी म्हणत असाल, मला खूप इच्छा आहे पण मी वरच्या लोकावर जातोय असं काही मला वाटत नाही. स्वतःच विचार करा आणि स्वतःला विचारा, माझ्यात सुधारणा व्हावी अशी मला खरोखर इच्छा आहे की मला सुधारायचं आहे असं मी फक्त ढोंग करतोय? या दोन्हीमध्ये प्रचंड फरक आहे. खरी इच्छा असण्यात आणि स्वतःवर खोटेपणाने विश्वास मिळवण्यात, आणि तसंच करत असाल तर ती तुमची स्वतःची फसगत आहे. स्वतःच विश्लेषण केलं तर ह्या दोन्हीपैकी तुमची भावना प्रत्यक्षात कोणती आहे हे तुम्हाला बहुधा समजेल. जर तुम्हाला सुधारण्याची खरोखरच तळमळ असेल तर तुम्ही नक्कीच स्वतःला फसवणं थांबवून त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न कराल. आजकाल चांगले आत्मे कमी आहेत आणि वाईट आत्मे बरेच आहेत. म्हणूनच एका वाईट आत्म्याला सुधारणे हे प्रत्येक चांगल्या आत्म्याचं कर्तव्य आहे. परंतु कोणीही दुसऱ्यावर जबरदस्ती करू शकत नाही. ते आतून यावं लागतं. होय, मला सुधारायचं आहे असं एकदा वाईट आत्मा 100दा म्हणाला तरी त्याची
काही मदत जीवात्म्यांच्या जगातील होणार नाही. आमच्या सल्ल्यामुळे किंवा मार्गदर्शनामुळे काही मदत होणार नाही. तुम्ही स्वतःला वाईट मार्गापासून दूर नेऊन योग्य मार्गावर आणू शकता. आम्ही जीवात्म्यांच्या जगातून कितीही प्रयत्न केले तरीही अगदी सर्व शक्तिमान देव सुद्धा तुम्हाला तुमच्या चुकीच्या मार्गावरून बाहेर आणू शकत नाही. कारण त्यानं तुम्हाला एक अर्धजागृत मन दिलेलं आहे आणि तो त्यात हस्तक्षेप करणार नाही. तुम्ही चुकत असाल तर तुमचं अर्धजागृत मन नक्की तुम्हाला शिक्षा करेल आणि तुम्ही प्रगतीसाठी जोपर्यंत पराकाष्ठेने प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच खालच्या लोकांवर राहाल. वरच्या पातळीवरील जाण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे आपल्यात खरी सुधारणा घडवून आणण्याचा. इतर कोणत्याही मार्गाचा तुम्हाला काहीही मदत होणार नाही. सर्व शक्तिमान ईश्वराला कितीही प्रार्थना विनंत्या केल्या तरी काहीही फायदा नाही जर तुमची तशी प्रामाणिक इच्छा नसेल तर. म्हणूनच फार उशीर होण्याआधी ताबडतोब शुभारंभ करा. 2/5/1981 जीवात्म्यांच्या जगातील दुसऱ्या एखाद्या प्रतलाची भेट घेणे. जीवात्म्यांच्या जगात सप्तलोक आहेत. सर्वात खालचा लोक आहे पहिला लोक आणि सर्वात वरचा आहे 7वा लोक. म्हणजे तुमच्या चांगल्या कृत्यांसाठी आणि पापांसाठी तुमचं स्वतःचं अर्धजागृत मनाची तुमची जी योग्यता असेल त्या लोकांमध्ये तुम्हाला नेले जाते. आपली योग्यता असेल म्हणून त्याहून उच्च लोकी कोणीही जाऊ शकत नाही. त्यानं कितीही प्रयत्न केला तरीही. एखाद्या उच्च लोकात जाऊन भेट देणे कोणत्याही आत्म्याला शक्य नसते कारण त्याला तो दिसतच नसतो. तुम्हाला फक्त तुमचा लोक आणि तुमचे खालचे लोक दिसू शकतात. 5व्या लोकापासून मात्र काही आवश्यकता पूर्ण केल्यास एखादा आत्मा अधिक उच्च लोकास भेट देऊ शकतो. 1. वरच्या लोकातील कोणीही त्याला निमंत्रण द्यायला हवे. 2. त्या लोकातील उच्च भल्या आत्म्याने परवानगी द्यायला हवी. 3. त्याला काही प्रशिक्षण द्यावे लागते. 4. त्याला संरक्षक अंगरखा म्हणून घालवावा लागतो जेणेकरून जास्त प्रखर प्रकाशामुळे त्याला अंधत्व येऊ नये आणि जास्त हलक्या वातावरणामुळे तो गुदमरू नये. उच्च लोकातील आत्म्यांच्या तुलनेने त्याचा आत्मा काहीसा जड असल्याने त्याला हलकेपणा देईल असा अंगरखा त्याला घ्यावा लागतो. तुम्ही उच्च लोकी फार काळ राहू शकत नाही आणि तुम्ही वारंवार जाऊ शकत नाही. तुम्ही 5व्या लोकातून 6व्या लोकात आणि 6व्या लोकातून 7व्या लोकात क्वचितच आणि फार थोड्या वेळात जाऊ शकता. आम्ही अशा भेटी घेतल्या आहेत. आमच्यातील काहींना 7व्या लोकात जाण्याचा खूप मोठा सन्मान आणि योग मिळालेला आहे. तथापि आम्ही सर्वजण खालच्या लोकांमध्ये आम्हाला हवं तितक्या वेळा भेट द्यायला किंवा कोणाला तरी सुधारण्यासाठी जाऊ शकतो. जर पहिल्या आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या अशा खालच्या लोकांमध्ये आम्हाला जायचे असले तर आम्हालाही एक संरक्षक अंगरखा घ्यावा लागतो. हा संरक्षक अंगरख्यामुळे आम्ही सर्व दुष्ट आणि वाईट आत्म्यांना दिसू शकत नाही आणि त्यांच्या वाईट स्पंदनांचा आम्हाला अपायही होत नाही. 1, 2 किंवा 3 या लोकांमध्ये असलेल्यांना कधीही त्यांचे लोक सोडून जाता येत नाही. त्याला अपवाद तेव्हा होतो जेव्हा त्यांना खूप आणि खरा पश्चाताप होतो आणि उच्च लोकातील दयाळू आत्मे त्यांना बाहेर येण्याचा मार्ग दाखवतात. तेव्हा ज्यावेळी खालच्या लोकातील आत्मा पुन्हा कधीही तशी पापे करणार नाही अशी चांगल्या आत्म्यांना खात्री वाटते तेव्हाच असे बाहेर पडते. नंतर त्या आत्म्याला पुनर्जन्म घेऊन ज्यांना अपाय केला आहे त्यांची चुकवणी करून त्याच्या कर्माची परतफेड करावी लागते. काही वेळा यासाठी शेकडो वर्षे लागतात तर काही वेळा ही फक्त काही वर्षांमध्ये होऊ शकते. हे सारे संपूर्ण प्रत्येक आत्म्याच्याच हाती असते. काही थोड्या शतकांमध्ये अनेक जण अगदी खालच्या लोकांमधून सर्वोच्च लोकांपर्यंत पोहोचले आहेत. काही असे लोक आत्मे आहेत ज्यांना आपल्या संपूर्ण आध्यात्मिक आयुष्यात कधीही 1, 2 किंवा 3 हे लोक पाहिलेले नाही. प्रत्येक आत्मा आपला आध्यात्मिक प्रवास लोक 4 पायरी 5 पासून सुरू करतो.
अनेक आत्मे वेगाने वर आलेले आहेत. इतरांना हजारो वर्षे लागलेली आहेत आणि इतर कित्येक युगे सर्वात खालच्या लोकांमध्ये राहिलेले आहेत. आत्म्यांसाठी कोणतीही ठराविक काळ अथवा नियम नाही. प्रत्येक आत्म्यावर अवलंबून आहे आणि जर सुधारण्यासाठी त्यांची इच्छा दृढ आणि प्रामाणिक असेल तर अशा आत्मिक उन्नतीसाठी थोडासा वेळ लागतो. 3/5/1981 देवाचा न्याय. सर्वशक्तिमान ईश्वर खूप दयाळू, प्रेमळ आणि न्यायप्रिय आहे. कुणावरही कधी अन्याय होत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की देवानं त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. खरं काय आणि खोटं काय हे त्यांना खरं म्हणजेच माहीत नसतं. एवढ्या साऱ्या लोकांना देव अन्याय करतो असं वाटण्यामागे हे कारण आहे. उदाहरणार्थ, आम्हाला एक आत्मा माहीत आहे. आपण त्याला सुरेश म्हणूया. तो पृथ्वीवर खूप लोकप्रिय होता आणि प्रसिद्धही होता. विविध धर्मदाय कामांसाठी त्याने हजारो रुपयांच्या देणग्या दिलेल्या होत्या. त्यानं कित्येक माणसासाठी रोजगार निर्माण केले होते. वस्त्रे, घरे, अन्नदान केले आणि सर्वोच्च लोकात जाईल अशी त्याला खात्री होती. पृथ्वीवर जेव्हा तो मरण पावला तेव्हा त्याच्या स्मरणार्थ भव्य अंतिम यात्रा आयोजित करण्यात आली होती आणि तो किती चांगला आत्मा होता असं माणसं म्हणत राहिली. सुरेशच्या मदतीने उभ्या केलेल्या धर्मदाय संस्थेमध्ये त्याचा एक पुतळा उभारण्यात आला होता. जेव्हा तो जीवात्म्यांच्या जगात आला तेव्हा आपण एका खालच्या लोकावर असल्याचं त्याला आढळले. तो चिडला आणि ओरडला, देवाचा न्याय कुठे आहे? तो इतका दानधर्म केलं. पृथ्वीवर लोक माझी पूजाच करीत असत आणि देवानं मला ह्या नरकामध्ये पाठवलं का? त्याचा न्याय कुठे आहे? तो सगळ्यात निर्दयी आणि अन्यायी आहे. तो क्रूर आहे. अनेक चांगले आत्मे त्याच्याकडे गेले आणि त्यानं त्याला शांत राहायला सांगितलं आणि ह्या स्थितीमागील कारण काय आहेत हे समजावून सांगितलं. त्यांनी त्याला स्वतःशीच विचारायला सांगितलं की त्यानं इतका उदारपणा का दाखवला, त्याचा हेतू काय होता. तो म्हणाला, मी हे सगळं केलं कारण त्याला स्वर्गात जायचं होतं, पण पहा मी कुठे आलो आहे. त्या भल्या आत्म्यांनी त्याला समजावून सांगितलं, तुझं कृत्य निस्वार्थ भावनेने केलं नव्हतं. तू हे सगळं आपल्याला स्वर्गात स्थान मिळावं म्हणून केलंस. खरं की नाही? तो म्हणाला, होय, हे खरं आहे, पण आपले पवित्र लोक, धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ हेच सांगत नाहीत का की जर तुम्ही गरीब लोकांना मदत केली आणि त्यांना आसरा, अन्न आणि रोजगार दिला तर तुम्ही स्वर्गात जाल. ईश्वरानं सगळ्या धर्मगुरूंनी आणि तत्वांनी मला फसवलंय. त्यांनी सुरेशला समजावून सांगितलं की सर्वशक्तिमान ईश्वरानं त्याला फसवलेलं नाही आहे, पण त्यानंच स्वतःची फसगत करून घेतली आहे. कारण त्यानं जे काही केलेलं आहे ते उदारपणामुळे केलेलं नाही. त्याची कृत्ये चांगली नव्हती आणि निस्वार्थही नव्हती. त्यानं ती स्वतःच्या स्वार्थी हेतूने केली होती आणि हा हेतू होता पाप केल्यावर देवाला लाच देऊन स्वर्गात जायचा. केवळ आपली पापं धुवून टाकण्यासाठी त्यानं दानधर्म केला होता. तो संतापला आणि म्हणाला, हे चुकीचं आहे. माझ्यावर घोर अन्याय करण्यात आलेला आहे. मी स्वर्गात असायला हवं होतं. माझी पापं धुवून टाकण्यासाठी मी इतकं चांगलं कृत्य केली म्हणून स्वर्गात असण्यासाठी आणि स्वर्गीय आनंदासाठी मी पात्र आहे. पण त्याऐवजी ईश्वरानं मला फसवलंय आणि मला इथं ठेवलंय. इतक्या खालच्या लोकात असल्यामुळे त्याला इतका धक्का बसला होता की तो नीट विचारही करू शकत नव्हता. त्यानं धर्मगुरूंना, पवित्र आत्म्यांना आणि देवाला शाप दिला पण त्याला ते उमगलं नाही की त्यानं केलेलं पाप स्वार्थी हेतूनं हजारोंचा दानधर्म केल्याने धुतली जाणार नव्हती. तुम्ही कितीही दानधर्म केला तरी तुमच्या पापांची भरपाई तुम्हाला करावीच लागेल. खऱ्या आणि मनापासून झालेल्या पश्चातापामुळे आणि ज्या व्यक्तीला तुम्ही अपाय केलेला आहे त्याची कोणत्या ना कोणत्या प्रकारे भरपाई केल्याखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे तुमचं पाप धुतलं जाणार नाहीत. म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की अनेक लोकांच्या अशा चुका कल्पना असतात की हजारोंना दान केल्यामुळे ते स्वर्गात जातील. जर तुम्ही त्या हेतूनं चांगले कार्य करता तर स्वर्ग पाहणे विसरा, कारण तुम्ही स्वर्गाच्या दरवाजाजवळ पण कधीही पोहोचणार नाही हे नक्की समजा. 4/5/1981
जीवात्म्यांशी संपर्क. आम्ही इथे आहोत आणि तुम्ही तिथे, पण तरीही आम्ही तुम्हाला पाहू शकतो, तुमच्याशी बोलू शकतो आणि तुमच्या विचारांची देवाणघेवाण करू शकतो. पण पृथ्वीवरच्या मोठ्या भागच्या लोकांना हे माहीत नाही, म्हणून आमच्याशी संपर्क साधू शकणारे इतके कमी आहेत. ज्यावेळी पृथ्वीवरचा एखादा आत्मा आमच्याशी संपर्क साधू शकतो, ज्यावेळी आम्ही हर्षभरीत होतो. पण जर कोणी जीवात्म्यांच्या जगाशी संपर्क साधू शकत असतील तर ते सैतानच असले पाहिजे. आणि असा संपर्क साधणं फार वाईट आहे आणि अपायकारक असतं, असा पृथ्वीवर अनेकांचा विश्वास आहे. पण हे परिपूर्ण खोटं आहे. जीवात्म्यांच्या जगाशी संपर्क साधणं वाईट आहे हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. जीवात्म्यांच्या जगाशी संपर्क साधणं वाईट आहे असं मानणारं काही जणांना जबरदस्ती केली जाते. आम्हाला म्हणजेच आमच्या आत्म्यांना खाली पृथ्वीवर आणण्यानं आमची दुर्गती होईल व आमच्या प्रगतीत अडथळा येईल अशी त्यांची समजूत करून दिली जाते. पण ह्या साऱ्या चुकीच्या कल्पना आहेत. उलट जर आम्ही पृथ्वीवरील लोकांशी संपर्क साधण्याची परवानगी मागितली तर सर्वशक्तिमान देवाला आणि भल्या उच्च आत्म्यांना खूप आनंद होतो. असं पहा की आम्ही काही आत्म्यांना आमच्या प्रियजनांवर अशी छाप पाडावी लागते की जे चुकीचं आहे ते कारण त्यांनी थांबवावं. कारण आम्ही ज्या उच्च लोकात आहोत ते त्यांनी आमच्यासह यावं अशी आमची इच्छा असते. आमचे विचार त्यांच्यापर्यंत प्रक्षेपित करण्याचा आम्हाला अनेक अडचणी येत असतात. बहुतेक वेळा पृथ्वीवरच्या लोकांच्या मनावर छाप पाडण्याची प्रचंड पराकाष्ठा केल्यावरही आम्हाला यश मिळत नाही. एखादी लहानशी कल्पनाही आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, कारण अनेक जण आमचे चांगले विचार आणि सल्ले स्वीकारत नाही, कारण त्यांची मनं मर्यादित असतात. पृथ्वीवरील लोकांशी संपर्क साधून त्यांच्यासाठी काय चांगले आहे हे तुम्ही त्यांना सहज सांगू शकता आणि त्यांचा आध्यात्मिक अधपात टाळून त्यांना खालच्या लोकावर जाण्यापासून वाचवू शकता. तथापि आत्मिक कसोटी काय असेल हे उघड करण्यास आम्हाला परवानगी नाही. आम्ही फक्त त्यांना सूचना देऊ शकतो आणि मार्गदर्शन करू शकतो. आमचे विचार प्रक्षेपित करण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा पृथ्वीवरच्या लोकांशी थेट संपर्क साधणं आमच्यासाठी सोपं असतं, कारण प्रक्षेपित विचार सामान्यतः तुमच्या डोक्यात शिरत नाही. जे काही थोडं लोक आमच्याशी सुरक्षित व सहज संपर्क साधू शकतात त्यांनी त्यांचे अनाहूत विचार बाजूला ठेवले पाहिजे, ज्यांना आम्हा दोघांनाही मदत मिळेल. संपर्काची मदत मिळाली तर आमची प्रगती जलद होते, कारण आमचा मौल्यवान वेळ लोकांच्या संकुचित मनांमध्ये चांगले विचार, कल्पना आणि सुविचार उतरवण्यात फुकट जात नाही. कारण तुमच्या अर्धजागृत मनाचा फक्त काही टक्के भागच पृथ्वीवर कार्यरत असतो. आतापासून तुम्ही आमच्या परलोकवासी प्रियजनांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायला हवा. पण तुम्ही स्वतःहून एकट्याने प्रयत्न करू शकत नाही. स्वतःहून स्वयंलेखनाची सुरुवात करणे अत्यंत धोकादायक आहे. ज्याला स्वयंलेखनाचा अनुभव आहे आणि ज्याला अधिकृत करण्यात आले आहे अशा व्यक्तीमार्फत तुम्ही एक कडी प्रस्थापित करणे आवश्यक आहे. आपल्या प्रियजनांशी सतत संपर्कात राहणे आमच्यासाठी सोपे आहे. ते घाबरत बसून टू वे रेडिओ बोलण्यासारखे आहेत. आमच्या संपर्काची पद्धत आणि तुमचे टू वे रेडिओज ह्यामध्ये फारसा फरक नाही. तुमच्याशी बोलण्यासाठी आम्ही पृथ्वीवर क्वचितच येतो. आम्ही नुसते आमच्या घरात बसून आमच्या विस्तारित अर्धजागृत मनाद्वारे संपर्क साधतो. आमचे विचार अत्यंत शक्तिशाली असतात, एखाद्या टू वे रेडिओसारखे. आम्ही प्रक्षेपण करतो आणि स्वीकारतो. पृथ्वीवरील काही लोकांमध्ये अशी टू वे रेडिओज देवदत्त देणगी आहेत.
ज्यामुळे अशाच प्रकारे ते आमचे संदेश स्वीकारू शकतात आणि त्याच प्रकारे तुम्ही काय म्हणता आणि काय विचार करता हे आम्हाला सहज समजू शकतं. पृथ्वीवरील ज्या लोकांकडे अशी शक्ती आहे ते भाग्यवान असतात, पण काही जणांमध्ये ती नसते. नेहमी हे लक्षात ठेवा की आपण जेव्हा या आपल्या मनांच्या 2 वे रेडिओद्वारा संपर्क साधतो तेव्हा ते तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी अशा दोघांसाठीही चांगले असते. ज्याला ही देणगी आहे त्याच्याकडून मदत मागा आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात किती फरक पडू शकतो हे तुम्ही पाहू शकाल. 5/5/1981 प्रतलांचे कार्य कसे चालते. पहिला, दुसरा आणि तिसरा ह्या तिन्ही लोकांना मिळून नरक असे म्हणतात आणि 5वा, 6वा, 7वा या लोकांना स्वर्ग असे म्हणतात. चौथा लोक हा मधला लोक आहे. तो स्वर्गही नाही आणि नरकही नाही. या लोकातून मानवी आत्म्याच्या प्रवासाला सुरू होते. 7व्या लोकापर्यंत पोहोचणे हा अंतिम उद्देश असतो. हे साध्य करण्यासाठी तुम्हाला खूप पराकाष्ठाने प्रयत्न करावे लागतात. खरा फरक पडतो तो उन्नती करून घेण्याच्या तुमच्या आंतरिक इच्छेमुळे. तर असे असेल तर तुम्ही स्वतःला खाली नेतील अशा कोणत्याही गोष्टी करीत नाही आणि तुम्ही तुमचे लक्ष्य लवकर गाठता. असे काही थोडे भाग्यवान आत्मे आहेत ज्यांनी हे साध्य केले आहे. ते पूर्णतः तुमच्या हाती असतं. 7व्या लोकांपैकी प्रत्येक लोकावर एका उच्च भल्या आत्म्याचं शासन असतं. शासन म्हणजे तो त्या लोकाचा प्रमुख असतो असं आम्हाला म्हणायचं आहे. उच्च लोकांमध्ये कोणतीही पापं करीत नाहीत किंवा कोणालाही अपाय करत नाहीत. आपल्या स्वतःच्या अर्धजागृत मनाने न्यायव्यवस्था राखली जाते. म्हणून पोलीस दलाची किंवा उच्च पदांवरील अधिकाऱ्यांची गरज नसते. तथापि काही विशिष्ट गोष्टी करण्यासाठी आम्हालाही परवानगी लागते आणि जर आम्हाला काही गोष्टींसाठी सल्ला अथवा मार्गदर्शन हवे असेल तर आम्ही आमच्या लोकांच्या उच्च भल्या आत्म्याकडे जातो. काही वेळा आमच्या लोकांच्या उच्च भल्या आत्म्यालाही आमच्यासाठी सर्वोच्च भल्या आत्म्याची 7व्या लोकाच्या जो एखाद्या सम्राटासारखा असून इतर सर्व लोकांचाही प्रमुख आहे परवानगी घ्यावी लागते किंवा सल्ला अथवा मार्गदर्शन घ्यावे लागते. पहिला, दुसरा, तिसरा या तिन्ही लोकांचा शासक प्रत्येक एक उच्च भला आत्मा असतो आणि तसंच 4, 5, 6 आणि 7 ह्या लोकांबाबतीत 7व्या लोकांचा प्रमुख सर्वोच्च भला आत्मा तथापि सर्वात प्रमुख आहे. ते इतके नम्र आणि दयाळू आहेत की ते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असं ते तुम्हाला कधीही भासवून देत नाही. ते तुमच्यासाठी हास्य विनोदही करतील आणि तुम्ही जणू काय त्यांच्या लोकांमध्ये आहात असे वागतात. काही प्रकाश इतका तेजस्वी असतो की त्यांचा चमकणारा अंगरखा इतका विलक्षण असतो की शुद्ध खरे आणि उच्च भले आत्मे आहेत हे तुम्हाला लगेच समजतं. आम्ही खालच्या लोकांमध्ये जाऊ शकत नाही. जर आम्हाला जावंच लागलं तर आम्हाला संरक्षण लागतं कारण वातावरण वाईट आहे. आमच्या डोळ्यांना अंधाराची सवय व्हावी लागते आणि वाईट स्पंद आणि दुष्ट प्रभावांमुळे आम्ही निराश, अस्वस्थ होऊ शकतो. म्हणून आम्हाला काही जबाबदारी बाळगावी लागते. विशेषतः पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या ह्या लोकांमध्ये जाण्यासाठी बहुधा आम्ही जेव्हा पहिल्या अथवा दुसऱ्या लोकात जातो तेव्हा आम्ही एक अंगरखा घालतो व त्यामुळे आम्ही त्या लोकांमधील आत्म्यांना दिसू शकत नाही. उच्च लोकांमध्ये जाण्यासाठी आम्हाला परवानगी आणि संरक्षण लागतं कारण तिथला प्रकाश आमच्यासाठी फारच प्रखर असतो. वातावरण फारच हलकं असतं आणि स्पंद फारच शक्तिशाली असतात. तुम्ही असता त्यापेक्षा एक लोक तुम्ही वर जाऊ शकता. आपल्यावरही एकापेक्षा आणखी वरच्या लोकाला भेट देता येत नाही. आभार देवाचे की आम्ही 6व्या लोकात आहोत. 1985 मध्ये आम्ही 7व्या लोकात पोहोचलो.
मात्र जर एखाद्या आत्म्याने मदतीसाठी साथ घातली तर त्याला सल्ला देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी तुम्ही अगदी सर्वात खालच्या लोकांपर्यंत खाली जाऊ शकता. आम्हाला जास्तीचं संरक्षण द्यावं लागतं, जेणेकरून आम्ही ज्यांना आम्हाला बोलवलं आहे त्याशिवाय इतर सर्वांसाठी अदृश्य असावं लागत नाही. ते भयंकर आत्मे त्याच्यावर हल्ला करण्याची किंवा त्याला अपाय करण्याची शक्यता असते. ते अतिशय नतद्रष्ट असतात आणि ते काही वेळा उच्च आत्म्यांना पकडतात आणि त्यांना कैद करून त्यांना मानसिक छळ करतात, कारण शारीरिक रूपे त्यांना काहीही करता येत नाही, कारण आम्हाला भौतिक शरीरे नसतात. जर आम्ही त्यांच्या कैदेत गेलो तर अनेक उच्च आत्मे, भल्या आत्म्यांना आमच्या सुटकेसाठी यावे लागते, म्हणून त्यांना न दिसणे श्रेष्ठ आहे, अन्यथा अशा ठिकाणी न जाणे श्रेष्ठ आहे. असे अनेक चांगले आत्मे जे त्यांना बहुतेक वेळ पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लोकांमध्ये इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी, अनेक सुधारण्यासाठी घालवतात. पहिल्या लोकातील आत्मे मदतीसाठी क्वचित हाक देतात. जरी उच्च भल्या आत्म्यांना पहिल्या लोकातील आत्म्यांना मदत करायची असली तरी ते आत्मे चुकीच्या मार्गावर इतके पुढे गेलेले असतात की त्यांना सुधारणे अशक्यच असते. त्यांना खरा पश्चाताप झालेला नसतो आणि खरी उमज पडलेली नसताना जर मदत केली तर तीच पाप पुन्हा करतात. शेकडो वर्षे पहिल्या लोकात राहतात, पण चांगले आत्मे दुसऱ्या व तिसऱ्या लोकात तेथील आत्म्यांच्या उन्नतीसाठी नेहमी जातात आणि त्यांना प्रगत करण्यात मदत करतात. ज्यावेळी एखाद्या आत्म्याला त्याच्या चुका समजून येतात आणि त्याला खरोखर पश्चाताप होऊन तो मदत मागतो, त्यावेळी अनेक चांगले आत्मे त्याला त्याच वेळी त्याच्या मदतीसाठी जातात. अशा रीतीने दुसऱ्या आणि तिसऱ्या लोकातील आत्म्यांना उन्नतीची संधी मिळालेली असते. पहिल्या लोकातील आत्म्यांना वर येण्यासाठी संधी फारच कमी असते. त्यांच्या उन्नतीसाठी बहुधा शेकडो वर्षे लागतात. 5व्या, 6व्या आणि 7व्या या लोकातील आत्म्यांनी आहे तसे राहणे किंवा आपली उन्नती करून घेणे हे त्यांच्याच हाती असते. ते जीवात्म्यांच्या जगात राहू शकतात. तेथे अगदी धीम्या आणि स्थिर गतीने होत असते. जरी प्रगती अत्यंत सावकाश असली तरी ते खाली जाणार नाहीत हे नक्की असतं. आपल्याला जे हवं असतं ते करण्याचे पूर्णतः त्यांच्या स्वतःच्या मुक्त इच्छेवर अवलंबून असतं. कोणावरही कसलीही जबरदस्ती केली जात नाही. प्रत्येकजण आपल्याला हवे तेच करण्यास स्वतंत्र असतो, पण ते आत्म्याच्या स्वतःच्या क्षमतेमध्ये असायला हवं, अन्यथा त्यांचे अर्धजागृत मन त्यांना आपोआप थांबवते. 6/5/1981 तुमच्या आत्म्याचा स्वभाव हे तुमचे खरे आत्मस्वरूप असते. तुम्हाला जीवात्म्यांच्या जगात खूप दीर्घकाळ राहावे लागते, कारण पृथ्वीवरच्या घरापेक्षाही तुमचे खरे घर असते. पृथ्वीवरचे तुमचे घर शाळेसारखे तात्पुरते घर असते. पाप करण्यापूर्वी कृपया तुमच्या भविष्याचा विचार करा, कारण प्रत्येकालाच एक ना एक दिवस तुम्ही सोडून जायचे असते. नंतर तुमचे अर्धजागृत मन तुम्हाला योग्य त्या लोकात घेऊन जाईल आणि तेथून तुम्हाला वर जायचे असते. म्हणून आपल्या अर्धजागृत मनाविरुद्ध किंवा सद्विवेक बुद्धीविरुद्ध कधीही जाऊ नका. जेव्हा तुमचा आत्मा तुमचे भौतिक शरीर सोडतो तेव्हा तो वर जातो. तो तुमच्या भौतिक शरीरापेक्षा खूप हलका असतो आणि जर तुम्ही 5व्या, 6व्या अथवा 7व्या ह्या लोकांसाठी पात्र असाल तर तुमच्या सर्व वेदना, दुखणी आणि व्यंगे तुमच्या भौतिक शरीरासह नाहीशा होतात. तुमचा आत्मा जितका चांगला असेल तितके तुमचे आत्मिक शरीर हे हलके आणि अधिक रंगीबिरंगी असते. तुम्ही कधीही कल्पना करू शकणार नाही इतके ते हलके असते. तुम्ही थोड्या मिनिटांमध्ये शेकडो मैलाचा प्रवास करू शकता. वाईट आत्म्यांची शरीरे अधिक जड असतात आणि त्यांच्यात अनेक व्यंगे असतात. पृथ्वीच्या प्रतलावर एखादा दुष्ट आत्मा दिसायला चांगला असू शकतो, पण जेव्हा तो जीवात्म्यांच्या जगात येतो तेव्हा त्याचे आत्मिक शरीर अनेक व्यंगांनी भरलेले दिसणार.
ह्या उलट एखाद्या चांगल्या आत्म्याचे पृथ्वीवरील शरीर अनेक व्यंगांनी भरलेले असेल तरी जेव्हा तो जीवात्म्यांच्या जगात येतो तेव्हा त्याचे आत्मिक शरीर परिपूर्ण असणार. जीवात्म्यांच्या जगात एखादा आत्मा चांगला किंवा वाईट किंवा दुष्ट आहे हे तुम्ही केवळ त्याच्याकडे पाहून सांगू शकता. स्पंदांमुळे आम्हाला हे सारं कळतं. पृथ्वीवर मात्र तुम्ही एखाद्या माणसाकडे पाहून तो कसा आहे हे सांगू शकत नाही. तिथे जीवात्म्यांच्या जगात माणसाचे गुण ओळखण्यास आम्हाला कसलीही अडचण येत नाही. चंदेरी बंद. आम्हाला माहीत आहे की अनेकदा काही गोष्टींवर विश्वास ठेवणं आम्हाला कठीण असतं. उदाहरणार्थ आम्ही जीवात्मे आणि तुम्ही पृथ्वीवरील आत्मे सातत्याने जवळजवळच भेटत असतो. तुम्ही म्हणाल कसं काय? तुम्ही गाढ झोपी जात असता तेव्हा अशा वेळी पृथ्वीवरील आत्मे त्यांचे शरीर सोडून काही ठराविक उंचीपर्यंत प्रवास करून आपल्या मरण पावलेल्या प्रियजनांना भेटतात. तुमच्या आणि तुमच्या शरीरादरम्यान केवळ एक चंदेरी बंद नावाचा एक चुंबकीय बंध असतो. जर तुम्हाला एकाकी जाग करण्यात आलं तर हा बंध तुम्हाला परत तुमच्या शरीरात आणतो. जर तुमची झोप गाढ आणि स्वप्नहीन असली तरच हे होऊ शकतं. तुम्हाला ह्याची काहीच आठवण नसते, पण आम्ही तुम्हाला ह्याची खात्री करून देऊ शकतो की तुम्ही तुमच्या परलोकवासी प्रियजनांना जवळजवळ रोजच भेटता. एक गोष्ट आम्ही स्पष्ट करू शकतो कारण ती खूपच महत्त्वाची आहे. तुम्ही फक्त त्या प्रियजनांना भेटू शकतात ज्याचं तुमच्यावर प्रेम आहे अशांनाच. जर तुमचं प्रेम एकतर्फी असेल तर हे घडणार नाही. तुमच्या प्रियजनांचंही तुमच्यावर प्रेम असायला हवं. समजा एखादा परलोकवासी आत्मा पृथ्वीवर असताना तुमच्यावर त्याचं प्रेम आहे असं म्हणत असाल, पण जीवात्म्यांच्या जगात आल्यावर त्याला कळतं की तो तुमच्यावर प्रेम करू शकत नाही, तर तो तुम्हाला भेटायला कधीच येणार नाही. कारण त्याला तुमच्याशी कसलाही संबंध नको असतो. फक्त एकमेकांना जवळ असलेले एकमेकांवर प्रेम करणारे आत्मे भेटू शकतात. मग ते आई किंवा मुलगा असोत की नवरा किंवा बायको, बाप किंवा मुलगी, बाप किंवा मुलगा किंवा नुसते मित्र असोत, पण त्यांचे परस्परांवर प्रेम असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या प्रियजनांना भेटतातच, म्हणून कधीही त्यांच्या वियोगाचे दुःख करू नका, कारण तुमच्या दुःखांचा त्यांच्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे ते निराश व दुःखी होतात. 7/5/1981. तुम्ही झोपलेले असता तेव्हा तुमची झीज भरून निघते आणि तुम्हाला मार्गदर्शन मिळते. जीवात्म्यांचं जग तुमच्यापासून आणि पृथ्वीपासून दूर आहे. ते पृथ्वीभोवती पसरलेलं आहे, पण तुमच्यापासून अनेक मैलांच्या अंतरावर आहे. सर्वात खालचा लोक पृथ्वीच्या सर्वात जवळचा आहे आणि त्यावर दुसरा लोक हे त्याप्रमाणे वर अन्य लोक आहेत. तुम्ही तुमच्या प्रियजनांना काही मिनिटांनी भेटाल किंवा काही तासांनी, ते तुमच्या झोपेवर अवलंबून आहे आणि ते स्वप्नविरहित आणि गाढ असायला हवी. बहुतेक प्रत्येकाला कोणी ना कोणी भेटणारं असतंच. जर तुम्ही त्याला किंवा तिला या जन्मात ओळखत नसाल तरी. पुन्हा हेच की प्रेम दोन्ही बाजूंनी असायला हवं, एकतर्फी नाही. तुम्ही कितीही वेदना भोगत असाल तरी ह्या कडीच्या बळावर तुम्ही तग धरून राहता. तुम्हाला या भेटीची काहीच आठवण नसते, पण तिच्या परिणामामुळे तुम्ही तुमच्या समस्यांना तोंड देऊ शकता आणि धैर्यानं तुमच्या दैन्यावस्थेवर मात करू शकता. तुमच्यात हे लक्षात आले आहे की चांगली गाढ झोप झाल्यावर तुम्हाला शांत आणि पूर्वीपेक्षा दुःख कमी झाल्यासारखे वाटते. तर त्याचे कारण हेच आहे की तुम्ही तुमच्या प्रियजनांना भेटता आणि ते तुम्हाला शांत करतात आणि तुम्हाला तुमच्या अर्धजागृत मनाद्वारे मार्गदर्शन करतात. पण तुमच्या भौतिक मनाला यातील काहीही माहिती नसते. तुम्ही शांत होता, पण तुमच्या भौतिक मनावर मार्गदर्शन लागता येईल की नाही हे तुमच्या अर्धजागृत मनावर अवलंबून आहे. पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला थोडा वेळ का होईना पण चांगली गाढ झोप आवश्यक असते. या झोपेमुळे तुम्ही आमच्याकडे येतात आणि आम्ही तुम्हाला शांत होण्यास मदत करू शकतो व मार्गदर्शनही करू शकतो. ज्यावेळी तुमचे अर्धजागृत मन तुमच्या भौतिक मनावर मार्गदर्शन आणि सल्ला ठसवू शकत नाही,
त्यावेळी आम्हाला तुमच्या भौतिक मनावर छाप पाडून तुम्ही काय करावे आणि तुम्ही काय करू नये हे स्पष्ट करण्यासाठी पराकाष्ठेने प्रयत्न करावे लागतात. मात्र बहुतेक वेळा तुमचे भौतिक मन आम्हाला सल्ला आणि मार्गदर्शन आमचे सल्ले आणि मार्गदर्शन नाकारते, कारण त्याला असं वाटतं की एक आपल्या मनातला विचार आहे आणि तो चुकीचा आहे. बहुतेक वेळा तुम्हाला असे मार्गदर्शन समजू शकत नाही आणि बहुधा तुम्ही जे करायला नको तेच करता. हा तुमच्या पृथ्वीवरच्या आयुष्याचा सर्वात दुर्दैवी भाग आहे, जो तुम्हाला नेहमी खालच्या लोकांपर्यंत नेत असतो. कारण तुम्ही आमच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करता. तुम्ही विचार करता हे कोणाला कळणार आहे. जोपर्यंत मी पृथ्वीवर यशस्वी आणि श्रीमंत आहे तोपर्यंत माझ्यासाठी ते सुखच आहे. पण काही वर्षांच्या सुखानंतर काही होणार आहे याचा तुम्ही विचार केलेला आहे का? पृथ्वीवर तुम्ही फक्त थोड्या वर्षासाठीच राहणार आहात, पण उरलेला काळ तुम्ही जीवात्म्यांच्या जगात राहणार आहात. पृथ्वीवरील काही वर्षांच्या तात्पुरत्या सुखासाठी तुम्हाला जीवात्म्यांच्या जगात शेकडो वर्षे खालच्या लोकांमध्ये राहायचं आहे का? पृथ्वीवर तुम्ही चांगले आयुष्य का जगायला हवं हे समजून घ्यायला याची तुम्हाला मदत होईल. त्या तुम्हाला इजा पोहोचवू शकतो. 5व्या, 6व्या आणि 7व्या लोकांमध्ये कसलाही संरक्षण आवश्यक नसते, कारण कोणीही तुम्हाला कुठलाही त्रास देण्याचा विचार करीत नाही. 5व्या, 6व्या, 7व्या लोकांमध्ये आमचे मुख्य कायदे आहेत: एकमेकांना मदत करा, एकमेकांना सुखी करा, तुम्हाला आवडेल ते काम करा आणि पृथ्वीवरच्या तुमच्या प्रियजनांना मदत करा. तुम्ही इथे इतक्या सुसंवादपणे राहतो की पृथ्वीवरून आत्मे जेव्हा इथे येतात तेव्हा त्यांना पूर्णतः मोकळं वाटतं. भीती नाही, दुःख नाही, वेदनाही नाही की दुखवणी नाही. सर्वत्र प्रेम असतं. सर्वात जास्त म्हणजे आम्ही एका अत्यंत सुंदर ठिकाणी राहतो. म्हणूनच सर्वशक्तिमान ईश्वराचे कायदे पाळणं सुखाचं नाही का? म्हणजेच तुम्ही अधिक वरच्या लोकांमध्ये यावं का? म्हणूनच पृथ्वीवरील लोकांनो, देवाचे कायदे पाळण्याचा पराकाष्ठाने प्रयत्न करा. कधीच न चुकण्याचा निश्चय करा आणि आम्हाला खात्री आहे की देव तुम्हा सगळ्यांवर कृपा करेल. 9/5/1981. खालचे लोक पूर्ण भरून गेलेले आहेत. आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमची आई निवडता, पण तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घेऊन इतके जन्म का जगून काढावे लागतात? तुम्हाला हे माहीत आहे की अनुभव घेण्यासाठी तुम्ही पृथ्वीवर पुन्हा पुन्हा जन्म घेत असता. पण मुख्य जे कारण आहे ते म्हणजे तुम्ही आध्यात्मिक सुधार करावा आणि अधिक उच्च लोकांपर्यंत यावं. हे अधिक वरच्या लोकांवर जाता यावं म्हणून ही पुनर्जन्म घेतात. पण तुम्ही काय करता? देवाला अपेक्षा असते तशी स्वतःची उन्नती करून न घेता तुमच्यातील बहुतेक जण अधिक खाली जाता. तुमच्या जगावर दुष्ट लोकांचं राज्य आहे, म्हणून तर पृथ्वीची स्थिती अधिकाधिक वाईट होत चालली आहे. दुष्ट आत्म्यांना चांगलेपणा वरचढ होऊ नये असं वाटत असतं, म्हणून ते चांगल्या गोष्टी दाबून टाकण्याचा कसोशीनं प्रयत्न करत असतात आणि प्रत्येकातील दुष्टावा जागा होतो. तुमचं जग हे आता असं आहे. म्हणूनच तुमचं जग सोडून तुम्ही जेव्हा जीवात्म्यांच्या जगात येतात त्यावेळी वाईट आणि दुष्ट असलेल्यांना त्यांचं अर्धजागृत मन खालच्या लोकांमध्ये घेऊन जातं. खालचे लोक पूर्णतः भरलेले आहेत. वरच्या किंवा उच्च लोकांमध्ये वस्ती खूप विरळ आहे. एका शतकापूर्वी ही स्थिती अगदी उलट होती. अनेक चांगले आत्मे खालच्या लोकांवर गेलेले आहेत, कारण तुमच्या जगामध्ये नरकात